ती अचानक हिरव्यागार गवतातनं पिवळा शार वाघ तो जवळीपर्यंत कळलं नाही. म्हणजे एका सेकंदामध्ये ती अशी आली आणि तिने जी काय अशी उडी मारली नाही, असा पंजा डायरेक्ट मावताचा हातच फाटला. हत्तीच्या डोक्यावर बसलेल्या मावताचा हात इथे फाटला. फिमेल जी आहे ती मल्टिपल मेल्स सोबत मीटिंग करते, तो ती तिच्या पद्धतीने मेल्सना अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये. सो हे होतं. पण मेजरली जर का तू बघशील ऑन लार्जर स्केल्स तर त्याच्यामध्ये मेल्सनाच एफर्ट्स घ्यायला. एकतर ना मला हे इमॅजिनच होत नाही की 2 मगरी मीटिंग करतायत. इट्स व्हेरी वियर्ड. बघून सुद्धा कळलं नाही, म्हणजे कळत नाही लोकांना की अरे जिवंत पक्ष्याचं पिल्लू असं का लटकेल. एक सापाचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये फक्त फिमेल्स आहेत. त्याच्यावरनं मला आठवलं की कदाचित इथे गे लेस्बियन हा कॉन्सेप्ट पण असू शकतो. हो, पण ती आतमध्ये असताना आणि पिल्ला आतमध्ये असताना जेव्हा तिची सगळी पिसं झडलेली आहेत ह्याच पिरियडमध्ये जर का नर मेला तर त्या आतमध्ये उपाशी मरतात सगळे, अख्खी फॅमिली सांगतात. मांजर नाही का एखादं कृष पिल्लू त्याला खाऊन टाकते, पण तिची एनर्जीची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये, प्रोटीन्स आहेत ते सगळे. ते फक्त स्वतःचा जीव वाचवणं हा एक मुद्दा झाला, पण नवीन जीव जन्माला घालून त्यांचं फिडिंग करून त्यांना मोठं करून आणि त्या जीवाने सुद्धा तेच केलं आणि त्यांनी सुद्धा तेच केलं म्हणून आज आपण इथे बसून पॉडकास्ट करतो. कुठच्याच दुसऱ्या प्राण्याकडनं किंवा निसर्गाकडनं त्याला काहीच धोका नाही असं कोणी आहे का? हॅलो अनिकेत दादा. हॅलो. सॉरी मकरंद दादा, मी ही चुकलेली नाहीये. मी असं का बोलले तू लोकांना सांग. हा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अनिकेत ह्या शब्दाचा अर्थ आहे मुक्त छंद माणूस, मोकळ्या आकाशाखाली जगात भटकणारा असा. येस, आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे. थोडासा वेगळा आहे, बॉयज टॉकच आहे पण जंगलातलं. सो जंगलातल्या नरांविषयी आपण आज बोलणार आहोत. जो विषयच माझ्या दृष्टीने खूप इंटरेस्टिंग अशासाठी होता कारण परवा मी स्क्रोल करता करता ना एक मोराचं रील पाहिलं आणि दरवेळेला जेव्हा मी मोराचं रील बघते ना किंवा मोराचं फोटो बघते, त्याला कुठेही बघते, तेव्हा मला नेहमी असं इतकं फॅसिनेट व्हायला होतं. म्हणजे माझं असं काय आहे हे, काय आहे, कुठून आलंय हे, एवढे रंग, एवढा मोठा आकार, तरी सुद्धा तो पक्षी, तरी सुद्धा तो उडत नाही. खूप गोष्टी मला अशा त्याच्याबद्दल फॅसिनेट करून जातात आणि मला असं होतं की बरं एवढं करून तो नर आहे. म्हणजे मला कितीतरी दिवस लागले होते लहानपणी हे रिअलाइज व्हायला की मोर हा नर असा दिसतो आणि लांडोर ही कम्प्लीट वेगळी दिसते. जबकि मी असं समजून चालले होते की ही तर बाईच असू शकते ना त्यांच्यातली, म्हणजे एवढा सुंदर पुरुष असूच शकत म्हणजे इनफॅक्ट तुला मी सांगतो की जर का पिसारा नसेल तर लोकांना चटकन मोर आणि लांडोर यातला फरकही नाही कळणार. हो, पण पिसारा हा खूप मोठा फॅक्टर आहे, राईट? हो, पण तो वर्षभर नसतो ना. ओ, म्हणजे ओके, नेचरमध्ये ना युजली असं असतं की ज्या वेळेला तुला तुझं एक विशिष्ट कामापुरतंच तुला तुझा काहीतरी विशिष्ट पर्पज आहे आणि तो झाल्यानंतर तुला पुढे नंतर काही विशेष कष्ट नाही करायचे किंवा पुन्हा ते काम करायचं नाही, तर तेवढ्यापुरतंच तुला इन्व्हेस्टमेंट करायची असते एनर्जीची. बर. सो पिसारा हा एनर्जीची इन्व्हेस्टमेंट आहे मोरासाठी. सो ज्यावेळेला मीटिंग सीझन येतो उन्हाळ्यामध्ये वगैरे, तर त्यावेळेला त्यांना नवीन पिसं फुटतात. बर. नराला ते पूर्ण वाढतात आणि मग मोर त्याचा तो फेदर डिस्प्ले करतो. मीटिंग सीझन संपला की पिसं गळून जातात आणि मग दोघेही भुंडे असतात. आणि याच्यात ओळखायचा सोपा म्हणजे ओळखायची सोपी खूण म्हणजे याच्यामध्ये फिमेलची मान हिरवी असते आणि मोराची निळी असते, मेलची. म्हणजे सेक्शुअल डायमॉर्फिझम ज्याला म्हणतात. बरं, आता तू मोराचा विषय काढला तेच. मोर पिसारा फुलवतो, ओके, सगळ्यांना आवडतं, छान वाटतं, पण ते फिमेललाही छान वाटतं. म्हणजे तिला छान वाटावं यासाठीच केलं असं, ती अट्रॅक्ट व्हावी यासाठीच तो, म्हणजे मूळ ती जाहिरात आहे ना. सॉरी, ही जाहिरात आहे. मग ही का केली जाते तर मेटिंगसाठी, अट्रॅक्ट करायला. मग असे 4 मोर नाचत असतील आजूबाजूला, मग फिमेल कोणाकडे अट्रॅक्ट होईल? आपल्याला सगळेच छान दिसतात ना, मग फिमेल कोणाकडे अट्रॅक्ट होईल? मोराच्या पिसाऱ्यामध्ये जर का तू बघशील तर डोळे असतात पिसाऱ्यामध्ये. ओ येस, राईट, सेंटरला. ओके. आणि जेव्हा तो पिसारा फुलवतो तर तू बघशील तर तो पंखा असे 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 मागच्या बाजूने करत असतो, हलवत असतो ते.
तर त्याच्या बुडख्याची जी पिसं आहेत हम्म. ओके ती आणि हे सगळे डोळे याच्यावरनं सूर्याचे युव्ही लाईट रिफ्लेक्ट होतात ओके. सूर्यप्रकाशामधले बर. आणि पक्ष्यांना युव्ही रेज खूप छान दिसतात. ओ. ओके. सो मादीला जेव्हा मोर पिसारा फुलवतो तर तुला जसं अंधारात रेडियम दिसतं तसा तिला ते सगळे गोळे दिसतात. ओ. मग ज्या नराच्या पिसाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त ते गोळे आहेत किंवा डोळे आहेत तुला जे काय म्हणायचे ते तो नर जेनेटिकली हेल्दी. ओके. कन्व्हे कसं करेल ना तो म्हणजे राईट. हेल्दी जीन्स पुढे गेले पाहिजेत ना कारण हम्म. उद्या जर का आजार आला आणि जर का तिने विकेस्ट नराबरोबर जर का मीटिंग केलेलं असेल तर तिची पिल्लं मरू शकतील. जे गिरच्या सिंहांच्या बाबतीत झालं की भारतभर सिंह पसरलेले होते बरोबर. एकेकाळी पण ब्रिटिशांनी गेम हंटिंगमध्ये इतकी शिकार केली की ते जुनागडच्या एका कोपऱ्यामध्ये शेवटचे 20-25 सिंह राहिले तेव्हा कोणीतरी त्यांना सजेस्ट केलं की ते कन्झर्व करा म्हणून. स्वतः 20 सिंहांपासून 600 सिंह झालेले आहेत. सो ते पारशी लोकांमध्ये नसतं का इनब्रिडिंग असतं सख्खी बहीण भाऊ मीटिंग करतात मग ते जेनेटिक कंटॅमिनेशन होतं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि मध्यंतरी आता 1-2 वर्षापूर्वी झालं होतं एका झटक्यात एक काहीतरी आजार आला होता 25-30 सिंह खपले. म्हणून मग त्यांना वेगळ्या एका अभयारण्यात शिफ्ट करायचं चाललं होतं पण तो वेगळा पार्ट आहे. पण हे त्यांच्या बाबतीत नॅचरली होऊ शकतं जर का तिने चुकीचा ऑप्शन निवडला तर. बरोबर. मग तिला योग्य ऑप्शन निवडण्यासाठी ते डायरेक्ट केलेलं आहे नॅचरली निसर्गाने तिला असं डायरेक्ट केलेलं आहे बरोबर. तिच्या ब्रीडिंग प्रोसेसमध्ये की तू काय निवडायचंस. बरोबर. सो मला प्राण्यांमध्ये दिसताना अगेन म्हणजे ह्याच्यामध्ये पण मी परत कमी पडू शकते माझ्या नाही काहीच हरकत नाही कारण सर्वसामान्यांना या गोष्टी माहिती असण्याचं काही कारणच नाही ना. बरोबर. सो एक पॉवर हा एलिमेंट मला खूप दिसतो प्राण्यांमध्ये की जितका ताकदवर तितका चांगला. आत्ता तू जे सांगितलंस त्याच्यामध्ये मला हेल्थ किंवा हेल्दी हा मुद्दा दिसलाय. पुन्हा ते ताकदीशी आपण थोडंसं कनेक्ट करू शकतो. अजून काय फॅक्टर्स असतात ज्याच्याने माद्या नरांकडे हे होतात अट्रॅक्ट होतात. सेंट फेरोमोन्स असतात. नाही कळलं. सेंट म्हणजे माहितीये वास तुला. ओके. सुगंध. ठीक आहे गंध म्हणूया आपण सुगंधापेक्षा गंध म्हणूया. आणि फेरोमोन्स म्हणजे गंधकण. बर. एक विशिष्ट प्रकारचा स्त्राव म्हणजे तू हवेत स्प्रे एखादा उडवल्यानंतर तुला ते जो वास येत राहतो तर त्याला फेरोमोन्स म्हणू शकतो आपण. तर हे फेरोमोन्स जे आहेत तर ते फिमेलला अट्रॅक्ट करतात. म्हणजे आता तुला उदाहरण द्यायचं तर कॉमन क्रो बटरफ्लाय किंवा कॉमन क्रो बटरफ्लाय आपल्याकडे अगदी शहरात पण पुणे शहरात पण दिसतात. त्याचा कदाचित फोटो बघितल्यावर लक्षात येईल की अच्छा हा असं क्रो या शब्दावरून तुला कळेल तसं काळसर रंगाचं असतं आणि तर तर ते काय करतात तर ते काही विशिष्ट वनस्पती ज्या आहेत तर त्यांच्यामधला रस शोषून घेतात पानांवर बसून. कुठेतरी पान मोडलं असेल किंवा काही वेळा त्यांना नेक्टर मधनं सुद्धा ते द्रव्य मिळतं ना अल्कलॉइड्स म्हणतात. ते अल्कलॉइड्स ते शोषून घेतात. त्या अल्कलॉइड्सचं कन्व्हर्जन त्या सेंट फेरोमॉन्स मध्ये होतं आणि हे मेटिंग सीझन मध्ये स्पेशली ते करतात. आणि मग ज्यावेळेला ते फिमेलच्या जवळनं उडत जातात त्यावेळेला तिला तो वास येतो आणि मग ज्याचे अल्कलॉइड्स जास्त स्ट्रॉंग आहे तो वास जास्त स्ट्रॉंग आहे त्याच्याकडे ते अट्रॅक्ट. ओके. सो वास हा एक फॅक्टर पण असू शकतो. पॉवर झालं हेल्थ झालं वास झालं राईट. आवाज असू शकतो मे बी है ना. आवाजामधनं पण होतं ना कोकिळ गातात. कॉम्पिटिशन्स असतात त्यांच्यामध्ये कोण जास्त उच्च स्वरामध्ये गातो. सो तो जो आवाजाचा पिच आहे तर त्या पिचवरनं पुन्हा अगं हे सगळं ना त्या जीन्सकडेच जातं. ते सगळं तिथेच डायरेक्ट होतंय. कारण काय होतं भय आहार निद्रा आणि मैथून या 4 तत्वांवर सृष्टी चालते. भय भीती आहार अन्न निद्रा झोप आणि मैथून म्हणजे मेटिंग. ओके ओके. या 4 तत्वांवरती प्रायमरीली सगळी सृष्टी चालत असते. बरोबर. त्यातला मैथून हा जो फॅक्टर आहे हा इक्वली इम्पॉर्टंट आहे या 4 ह्याच्यामध्ये. कारण परपेच्युएशन आहे पुढे जाणं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. वंश वाढवणं आहे आणि मग तो वंश वाढवण्यासाठी जे काही सर्वोत्तम आहे जे उदात्त जे सावरकरांनी जे म्हटलेलं आहे ना त्यांच्या ह्याच्यामध्ये तर हे सगळ्यात चांगलं जे आहे तर तेच पुढे पास ऑन व्हायला पाहिजे. बरोबर. मेल्स खूप एफर्ट्स घेत आहेत
त्या फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा हे हम्म. सगळ्यात इम्पॉर्टंट मला हे वाटतं की ते गृहीत धरत नाहीत हम्म. फिमेल्सना, राईट. जे बऱ्यापैकी माणसांमध्ये होऊ घातलंय किंवा हम्म. होत आलंय हम्म. आतापर्यंत. हम्म. सो हे खूप इम्पॉर्टंट वाटतं. ऑल्सो ह्याचं रिव्हर्स असतं का, म्हणजे फिमेल्स पण त्यांच्यात अशा असतात का की ज्या मेल्सना अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात? पक्ष्यांमध्ये होतं असं, म्हणजे काही स्पीशीजमध्ये असं असतं. फॉर एक्झाम्पल तो सांगतो की पेंटेड स्नाईप, ग्रेटर पेंटेड स्नाईप आपल्याकडे दिसतो. याचं मराठी नाव काय? मला नाही सांगता येणार त्याचं, नाही. पण तो ओके. सुंदर असा लांब चोचीचा आणि बरं. कशासारखा म्हणू की आपण, वेगळाच पक्षी तसं. आपण फोटो टाकू. हा, फोटो टाकू आपण त्याचा. तर त्याच्यामध्ये किंवा सँड पायपर्समध्ये फिमेल जी आहे ती मल्टिपल मेल्स सोबत मीटिंग करते. ओके. राईट. सो ती तिच्या पद्धतीने मेल्सना अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये. बर. सो हे होतं. पण मेजरली जर का तू बघशील ऑन लार्जर स्केल्स, तर त्याच्यामध्ये मेल्सनाच एफर्ट्स घ्यायला लागतात. अगदी आपल्या नेहमीच्या पाहण्यातलं उदाहरण म्हणजे सुगरण पक्षी. एका नराला 5-6 तरी घरटी बांधायला लागतात एका सीझनमध्ये फिमेलला अट्रॅक्ट करायला. बरोबर. म्हणजे तो जर का कसलेला गडी असेल, कारण ते सुद्धा अनुभवातनं शिकतात ना. बरोबर. सो जस्ट असा अडल्टहुडमध्ये आलेला एखादा नर आहे आणि आता तो तरुण रक्त आहे, तर तो अरे मी पण घरटं बांधणार वगैरे, तो बांधायला जातो आणि ते सगळं फुसकं निघतं. बरोबर. आणि मादीला अजिबात दयामाया नसते. ती येऊन त्याने मारलेल्या गाठी चोचीने उपटून बघते की हे किती पक्के आहे, कारण तिची पिल्लं त्या घरट्यात राहणार आहेत. बरोबर. आणि तिला पुढे पिल्लांना खायला वगैरे घालायचं. नराचा त्याच्यामध्ये नंतर काही रोल नाहीये मीटिंग बरोबर. नंतर. त्यामुळे ती पहिले त्याला पूर्ण चेक करून घेते की त्याची क्षमता किती आहे घरटं बांधण्याची. तिला नाही आवडलं तर निघून जाते. बरोबर. मग एकतर त्याला नवीन घरटं बांधायला सुरुवात करायला लागते किंवा आहे ते घरटं अजून नीट पक्क दुरुस्त करून दुसऱ्या मादीला अट्रॅक्ट करावं लागतं. बरोबर. ह्याच्यामध्ये थोडंसं मी या गोष्टीकडे वळीन की तू म्हणालास की एकदा का ते झालं किंवा पिल्लं झाली की मग त्याचं काम संपतं. सो हा फॅक्टर खूप आहे. म्हणजे ती जी कमिटमेंट असते, किंवा मी एक धनेश पक्षामध्ये असं बघितलंय की तो येऊन स्वतः फीड करतो. पक्ष्यांमध्ये ना तुला दोन्ही प्रकार 3 प्रकार दिसतात. एक तर आहे की ज्याच्यामध्ये आता आपण सांगितलं तसं की फक्त फिमेल पिल्लांना रेस करते, म्हणजे त्यांना खायला प्यायला घालते आणि वाढवते. दुसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये नर मादी दोघे मिळून करतात. बर. आणि तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये फक्त नर करतो. असं आहे. मादी निघून जाते. पेंग्विन 3-3 महिने थंडीमध्ये एका जागी अंड उगवत बसलेले असतात आणि मादी अन्न खायला निघून जाते समुद्रामध्ये, डीपसीमध्ये. सगळे बाबा लोक अंडी पायामध्ये घेऊन तिथे अंटार्क्टिकाला ते उभे असतात बिचारे अंडी उगवत. आता दुसरं उदाहरण जर का घेतलं की ज्याच्यामध्ये मेल फिमेल दोघी आहेत, त्यांचं म्हणजे कधी कुठलाही तो गरुड घे किंवा ससाणा घे, तर त्यांची एकदा पेअर झाली की ते आयुष्यभराकरता राहते. अंटिल अनलेस त्यांच्यातला एक त्याचा पार्टनर कोणी मरत नाही, तोपर्यंत ते आयुष्यभराकरता ते मेट करतात. सारस आहेत. नाही, सगळ्या मोठ्यांचं नाही म्हणता येणार, पण सारस पक्ष्यांमध्ये पण असं आहे. सो युजली एकदा किंवा अनेकदा एका सीझन पुरतं पण असतं. म्हणजे आता तू शाईक वगैरे जर का घेतलेस, खाटीक पक्षी, ते एका सीझन पुरतं त्यांचं एकत्र असतं. मग पुढे नवीन सीझन, नवा गडी नवा राज्य, नवा सीझन नवा नवरा नवी बायको, ते सगळं त्यांचं चालतं. तू धनेश पक्षाचं म्हणलीस ना, किती क्रुशल असतं. आपण जंगल जपणं किंवा एखाद्या जीवाला न मारणं. धनेश पक्षी खूप मोठा असतो. म्हणजे मी स्पेशली बोलतोय त्या महाधनेश बद्दल बोलतोय की जो पिवळा टॅक्सी बर्ड, मुंबईतल्या ज्या पूर्वी टॅक्सी होत्या तसं अजूनही आहेत ना, मला वाटतं काळ्या पिवळ्या. तर त्याच्यामध्ये कसं होतं की त्यांना एकतर आकार मोठा असल्यामुळे आणि ते घरटं बांधत नसल्यामुळे जी रेडीमेड ढोली अवेलेबल आहे झाडाची, म्हणजे अशी ढोली नाही, झाडाची कड्डीस तर झाडाची ढोली अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये फिमेल आतमध्ये शिरते
आतमध्ये शिरते. शिरते. हा बरोबर. स्वतःची पिसं शेड करते उपटून. मेजर मोठी पिसं जी आहेत शेड करते म्हणजे त्या त्याचं अस्तर बनवण्यासाठी, अस्तर. अंड्यांना ओके, उगवण्यासाठी. हा, कारण झाड कडक आहे ना आतमधलं, बरोबर. असं अंड्यांवरती बसले तर अंडी फुटू शकतात. बरोबर तर ते पिसं शेड करते, त्याच्यावरती अंडी घालते आणि त्याच्यात त्यांना उब देत बसते आतमध्ये. बरोबर. आणि मग ते तोंड सील करतात. म्हणजे ती स्वतःची विष्ठा, मग नवरा तिचा जो आहे तो बाहेरनं चिखल आणेल आणि मग ते फक्त चोच आतमध्ये जाईल साधारण एवढं फट ठेवतात ते सेफ्टीसाठी. ओके. आणि आता नराचं काम सुरू होतं. तो दिवसामधनं अनेक फेऱ्या मारतो. मग त्याच्यामध्ये तो फळं आणेल, साप आणेल, बेडूक आणेल, दुसऱ्या पक्ष्यांची पिल्लं. म्हणजे आता रिसेंटली व्हॉट्सअपवरती एक पोस्ट खूप राऊंड मारते की असा असावा पिता की जो आपल्या पिल्लांना एका घरट्यातून दुसऱ्या घरट्यात घेऊन जातोय. मला असं तोंडात फुल्यावाला शब्द आला होता की अरे बघ तरी एकदा नीट तो काय करतोय त्या व्हिडिओमध्ये. अशी लटकलेली पिल्लं तो पोटातनं रिगर्टिटेट करून म्हणजे उलटी करून बाहेर काढतोय आणि त्या ढोलीमध्ये चोचीने देतोय आतमध्ये आणि फिमेल आतमध्ये ती ओढून घेते. सो हे पित्या म्हणजे बघून सुद्धा कळलं नाही, म्हणजे कळत नाही लोकांना की अरे जिवंत पक्ष्याचं पिल्लू असं का लटकेल, मानशी का जाईल त्याची. सो तो पित्याचा रोल करतोय पण त्या पिल्लासाठी नाही, दुसऱ्या पिल्लासाठी. हा, स्वतःच्या पिल्लांसाठी करतोय तो, दुसऱ्याच्या पिल्लांसाठी तो त्याची शिकार करतोय तो. त्याने मी मध्ये माझ्याकडे फोटो पण आहे त्याचा, त्याने एक छोटा पिंगळा मारलेला आहे, रानपिंगळा. हे काय नाही, सो ते काय वाटेल ते खातात. आणि मग ते फीड करत राहतो. मग फिमेल म्हणजे जशी पिल्लं बाहेर येतात तसं मग फिमेल आणि ती 2 पिल्लं, 1 पिल्लू जे काय असेल त्या दोघा तिघांना त्याला आतमध्ये फीड करायला लागतं. बरोबर. मग ती पिल्लं मोठी व्हायला लागली की तिला आतमध्ये जागा कमी पडायला लागते. मग ती तिथनं बाहेर येते, पण तोपर्यंत त्याची पिसही परत रिग्रो झालेली असतात. मग दोघे मिळून फीड करायला लागतात. अच्छा, ओके. सो जे काही बाय पॅरेंटल केअर जे आहे त्याच्यामध्ये की दोघी आई बाबांनी मिळून पिल्लांना हेच करायचं, तर मग ते त्याच्यामध्ये सुरू होतं. पण ती आतमध्ये असताना आणि पिल्लं आतमध्ये असताना जेव्हा तिची सगळी पिसं झडलेली आहेत, ह्याच पिरियडमध्ये जर का नर मेला तर त्या आतमध्ये उपाशी मरतात सगळे, अख्खी फॅमिली संपते. नॉर्थ ईस्टमध्ये अशी प्रथा होती की ते आदिवासीतले लोक जे आहेत तर त्यांच्या टोपीवरती त्या हॉर्नबिलची कास्क असते, म्हणजे चोचीवरती एक चोचीसारखं त्या अवयव असतं, तर ते स्वतःच्या टोपीवरती लावायचं. त्याच्या त्या पारंपरिक नृत्यामध्ये ते लावलेली टोपी घालून नाचायचं वगैरे, अशा त्यांच्या प्रथा होत्या. आणि अनेक हॉर्नबिल मारले जायचे त्याच्यामध्ये. मग त्यात मेल फिमेल दोन्ही होते, पण ऑफकोर्स पण जर का ब्रीडिंग सीझन मधला मेल असेल जो फीड करतोय फिमेलला, तर लॉंग टर्म नुकसान किती आहे याच्यामध्ये. मग बऱ्याच लोकांनी तिथे जनजागृती केली, मग त्यांना फायबरच्या कास्क दिल्या, सेम टू सेम दिसणाऱ्या. मग ते आता कन्झर्वेशन प्रोग्राम तिकडे खूप मोठा चालू आहे. आणि हे तुला फक्त महाधनेश नाही, आपल्या शहरामध्ये आढळणारा राखी धनेश आहे तर त्याचं पण तेच दिसेल, ग्रे हॉर्नबिल, इंडियन ग्रे हॉर्नबिल. म्हणजे माझ्या विमाननगरमध्ये माझा मित्र राहतो, त्याच्या समोरच्या सोसायटीमध्ये एका घरातनं बाल्कनीतनं एक पाईप तुटलेला होता, तर ती त्याला आयती ढोली मिळाली, त्याने त्याच्यामध्ये अंडी घालून ब्रीडिंग केलं होतं. नाही, ते अडॅप्टेड आहेत ना सिटी लाईफला, ऑपॉर्च्युनिस्टिक आहेत ते बेसिकली, त्यांना स्पेसिफिक हॅबिटॅट लागतो असं नाहीये, जुळवून घेतलंय त्यांनी. आणि हा ग्रेट हॉर्नबिल खूपच रेअर आहे. त्याला प्रिमिटिव्ह प्रायमरी फॉरेस्ट की जे कट झालेलं नाहीये, किंवा अशी झाडं देवरायांमधली की जी वर्षानुवर्ष 200-200, 300 वर्ष जुनी झाडं, प्रचंड मोठी झाडं की ज्याच्यामध्ये तेवढ्या आकाराचा पक्षी जाईल एवढं मोठं त्याच्यामध्ये हॉलो आहे. आणि ते हॉलो नॅचरली बनते कारण ज्यावेळेला एखादी मोठी फांदी तुटते त्यावेळेला तिथे तो खड्डा पडतो आणि मग त्याची ती ढोली बनते, मग त्याचा वापर केला जातो. त्याला वुडपेकर सारखं कार्विंग नाही करतायत पेकिंग करून, टक 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 करून. त्यांना ते होल कसं पाडतात मग? रेडीमेड म्हटलं की फांदी तुटून पडल्यानंतर जी तिथे खळगा तयार झालेला आहे तो ब्रीडिंग साठी वापरला जातो. वुडपेकर किंवा तांबट हे स्वतः होल पाडतात झाडाला. बरोबर. हे आपण पक्ष्यांचं बोललो आतापर्यंत. सो प्राण्यांमध्ये हे कसं असतं? म्हणजे एकतर पहिला प्रश्न जो माझा होता की फिमेल्स मेल्सना अट्रॅक्ट करतात का प्राण्यांमध्ये, आणि मग त्यांचं म्हणजे आता समजा पिल्लांचं पालन पोषण करायचं असेल तर ते प्राण्यांमध्ये कसं केलं जातं? म्हणजे नर सोडून जातो, मादी सोडून जातो, एकत्र? मेटिंग सीझन मध्ये ना, जर का तू कॅनिड फॅमिली जर का घेतलीस, म्हणजे कुत्र्यांची फॅमिली, कुत्रा वर्गातले प्राणी सगळे, श्वान कुळातले, तर त्याच्यामध्ये फिमेल हीट वरती आली की तिच्या अंगातनं विशिष्ट गंध निघायला लागतात. सो दॅट इज अ सिग्नल
संकेत आहे नरांसाठी बर. की मी हिटवरती आलेली आहे. मग कुत्र्यांमध्ये मारामाऱ्या होतात, कुत्रे झुरतात तिच्यासाठी. झुरतात म्हणजे ते इतके वेडे पिसे होतात की ते अन्न खाणं सोडून देतात, ते सारखे तिच्या मागे फिरत राहतात. असे सुकडे बिकडे असे एकदम सिक्स पॅक असे होऊन जातात. वेडे पिसे होतात ते त्याच्यामध्ये. बापरे. आणि मेटिंग सीझन मध्ये घरातले पाळलेले कुत्रे सुद्धा, म्हणजे माझ्या ओळखीमध्ये एक होत्या, तर त्यांच्या घरातला पाळलेला लॅब की जो चोराबरोबर पण खेळतो त्याला कुठून तरी दुसऱ्या लॅबचा वास आला आणि तो इतका पागल झाला होता की तो चावला कडकडून. बापरे. म्हणजे होऊ शकतं हे त्यांच्या बाबतीमध्ये, सगळ्यांच्या बाबतीत होईल असं नाही पण होऊ शकतं हे. सो हा एक आहे. किंवा परत आपण हत्ती जर का हा विषय घेतला तर जंगलामध्ये सुद्धा खूप लांबनं प्राण्यांना वास येतो की फिमेल हिटवरती जर का असेल, कारण त्यांचे ज्या घ्राण क्षमता जी आहे, ओल्फॅक्टरी सेन्सेस असा एक इंग्लिश शब्द आहे ज्याला पण घ्राण क्षमता हा सुद्धा तेवढाच मला वाटतं अवघड शब्द आहे. पण वास घेण्याची क्षमता जी आहे या प्राण्यांची सोप्या भाषेत, तर ती खूप अद्भुत आहे. म्हणजे कित्येक किलोमीटरवरनं सुद्धा त्यांना वास येतो हा हवेतला. खूप स्ट्रॉंग असतात. हा, कारण पुन्हा ते 4 पिलर्स आहेत ना, त्यांच्यावरती त्यांचा लाईफ आहे. त्याच्यामुळे इव्होल्युशन मध्ये हे त्यांचे सेन्सेस खूप स्ट्रॉंगली डेव्हलप झालेले आहेत. आणि हत्तींच्या विषयामध्ये सांगायचं तर हत्ती मस्तवरती जेव्हा येतो, म्हणजे माझावरती जेव्हा येतो, त्याच्या इथे ना टेम्पोरल म्हणजे कपाळाच्या बाजूला ना ग्लँड्स असतात, ग्रंथी, तर त्याच्यातनं असा एक स्त्राव गळायला लागतो. जशी बायकांना पाळी येते ना, तर तसं ते त्यांचं वर्षातनं एका ठराविक पिरियड करता, काही आठवडे त्यांचा तो पिरियड टिकतो, तर त्याच्यात असं इथनं स्त्राव गळत असतो, त्यामुळे त्यांचं प्रचंड डोकं दुखतं, अग्रेसिव्ह होतात. म्हणजे कॉर्बेट मधले किस्से आहेत की एका हत्तीने दुसऱ्या हत्तीला लिटरली सुळ्यांवरती उचलून भोसकून मारलं. आय कांट इवन इमॅजिन दिस. म्हणजे क्लॅश ऑफ टायटन्स म्हणतात ना, तर तसं ते लोकांनी रेकॉर्ड केलेलं की तो इतका पागल झालेला होता की त्याला दुसरा हत्ती जवळ यायला सहनच झाला नाही. आणि त्याने, आणि हे मारामारी मेल्स बद्दल बोलतोय, आणि कारण आपल्याकडे फक्त नर हत्तींना सुळे येतात एशियाटिक एलिफंट्स मध्ये, कारण आफ्रिकन एलिफंट्स मध्ये मेल फिमेल दोघांनाही सुळे असतात. मग आता पुन्हा सुळ्यांचा विषय जर का निघालाय तर याच्यामध्ये आपल्याकडे याच्यावर संशोधन झालेलं, म्हणजे डॉक्टर मिलिंद वाटवे म्हणून जे पुण्यातले प्रसिद्ध संशोधक आहेत, तर त्यांचं ते संशोधन आहे आणि जगातही अनेक लोकांनी केलेलं आहे की ज्या हत्तींचे सुळे सगळ्यात जास्त लांब, त्यांच्या शेणामध्ये सगळ्यात कमी बॅक्टेरियल लोड असतो किंवा पॅरासिटिक लोड असतो. याचा अर्थ तो जेनेटिकली स्ट्रॉंग आहे, त्याची पचन क्षमता चांगली आहे. म्हणजे पुन्हा पण तिकडेच जातोय, म्हणजे या सगळ्या खाणाखुणा तेच आहे. आणि मग ह्याच्यातनं काय झालं की वीरप्पन सारख्या लोकांनी किंवा अनेक टोळ्यांनी सुळ्यांसाठी जेव्हा मोठे सुळे असलेले हत्ती मारले, ज्यांचे 10-10 फूट लांब सुळे होते असे, बरं ते असं नाहीये की त्यांना तो नुसता हत्ती बेशुद्ध केला आणि मग इथनं सुळा कापला तर चालणार आहे, तर तसं नाही. ते त्याला गोळी घालणार, त्याचं कुऱ्हाडीने डोकं फोडणार आणि इथपासून सगळा सुळा बाहेर काढणार. शेकडो हत्ती मारले, शेकडो हत्ती. आणि मग झालं काय की बरं याचा रिव्हर्स इम्पॅक्ट कसा होता बघा का, की आपण एखादी केलेली कृती स्वार्थासाठी म्हण किंवा अविचाराने म्हण, त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट कसा राहतो, की आता काय झालं की ज्या हत्तींना लांब सुळे यायचे ते ह्या प्रोसेसमधनं बाजूला झाले. बरोबर आहे. मग आता मागे कोण उरले? छोटे सुळेवाले हत्ती. त्याच्यामुळे आता जे हत्ती आहेत त्यांना छोटेच सुळे येतात, कारण ते छोटे जीन्स सुळे असलेले जीन्स पुढे पास ऑन झाले ना. आणि हे आफ्रिकेत पण रेकॉर्ड झालेलं आहे हा ट्रेंड. आणि कम्पॅरेटिव्हली त्यांची स्ट्रेंथ पण त्यामुळे कमीच असेल, म्हणजे त्या छोट्या सुळ्यातल्या. नाही, स्ट्रेंथ पेक्षा ते जे फीचर आहे की ज्याच्यावरनं फिमेलला कळतं की हा किती हेल्दी आहे, जसं मोराच्या पिसामधले डोळे बघून कळतं, त्याचे सुळे बघून मादीला अंदाज येतो की हा किती जेनेटिकली स्ट्रॉंग आहे. अगं जमिनीला टेकणारे सुळे अक्षरशः, म्हणजे अजूनही असे हत्ती आहेत फॉर्च्युनेटली टिकलेले, जमिनीला सुळे टेकतात त्यांचे, आणि त्याचे क्रॉस होतात, त्यांना कुडकुंबन म्हणतात. असे खालती येऊन असे क्रॉस झालेले सुळे असतात, इतके लांब आणि सुंदर दिसतात ते हत्ती. बाप रे, कसलं खतरनाक आहे, खूपच अमेझिंग. सो आपण त्याच्यावर होतो की अट्रॅक्ट कसं करतात, तर माद्या अट्रॅक्ट करतात नरांना प्राण्यांमध्ये. हा, फेरोमॉन्स मधनं अट्रॅक्ट करतात.
गंध कण अच्छा पुन्हा तेच किंवा काय गंधांवर. म्हणशील. ओके. आता काय माहितीये का, असे अनेक इंग्लिश शब्द आहेत ना की ते सायन्स आपल्याकडे त्या भाषेतनं आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो तसं ठाकून ठोकून बनवलेले काही काही शब्द आहेत त्याला. तो नॅचरली आपल्या भाषेमध्ये रुळलेला शब्द नाहीये की आपण तोच शब्द वापरतोय. जसं तुला सांगायचं तर विष हा आपल्याकडे खूप कॉमन शब्द आहे. बरोबर म्हणजे कुठल्याही प्रकारचं असलं तरी आपण त्याला विषच म्हणतो. बरोबर. पण मग इंग्लिशमध्ये व्हेनम आणि पॉइझन असे 2 शब्द आहेत. मग व्हेनम काय करतं, ते रक्तामधनं इफेक्ट करतं बरोबर. आणि पॉइझन पोटातनं करतं. सो हा थोडासा याच्यामध्ये फरक आहे. फरक राहणारच आहे. किती सोपं करून सांगायचं म्हटलं तरी ते ग्रहण क्षमता हा म्हणजे जितकं आपण ऐकू किंवा ऑब्झर्व करू ऍब्झॉर्ब करू तितकं मग ते हळूहळू समजत जाणार आहे. आणि मगाशी तू म्हटलंस तसं की त्या नाही, हा सायंटिफिक अभ्यास ना इतका अवघड नाहीये. फक्त काय आहे ना की तुम्ही थोडंसं लक्ष देऊन त्याच्यामधलं अर्थ समजून घेतलात ना की खूप सोप्या होतात गोष्टी याच्यामध्ये. इतकं ते अवघड नाहीये. बरोबर. आपण बर्ड्स बोललो, आपण ॲनिमल्स बोललो, आता मी रेप्टाईल्सवर येईन. मॅमल्स, आपण मॅमल्स बद्दल बोललो. बरं सॉरी, मी मराठी म्हणजे प्राण्यांबद्दल बोललो. व्हेरी जेनरिक, कारण इतके टर्म्स आहेत, सॉरी चुकू शकतात. हा नाही मी तुला जस्ट ते तर काय आहे ना की मला सवय झालेली आहे पटकन correction नाही करायची. ऑफकोर्स, आणि तुझं ते कामच आहे त्यामुळे प्लीज. सो रेप्टाईल्स वरती मी येईन. एकतर ना मला हे इमॅजिनच होत नाही की 2 मगरी मीटिंग करताय. इट्स व्हेरी वियर्ड. आणि मी बघितलंही नाही आणि मला बघायला म्हणजे आय डोंट नो मी कशी रिॲक्ट करीन जर का मी बघितलं तर. सो याबद्दल मी पुन्हा एकदा तेच सांगेन की लोकांना ना बऱ्यापैकी इंटरेस्ट असतो, पण एक्झॅक्टली काय असतं ते माहितीच नसतं. काय चाललंय त्याचा अर्थच लागत नाही, टोटलच लागत नाही. आणि हल्ली तर इट्स लाईक लिटरली रील्स वरती चाललंय अख्खं जग. त्यामुळे रील्स वरती आलं की लोकांना कळतं अच्छा असं पण असतं का. सो आणि त्यातनं बऱ्याचदा चुकीच्याच गोष्टी कळतात. एक्झॅक्टली म्हणजे मला फेसबुकवरती हल्ली तेच काम उरलेलं आहे की सगळ्यांना सगळी नाही लोक तर जाऊ दे, प्रथित यश वर्तमानपत्र सुद्धा अत्यंत चुकीच्या बातम्या ढळढळीत छापतात. बरोबर. आणि मी अनेकदा त्यांच्या संपादकांना लिहून झालेलं आहे की अरे ChatGPT आहे, गुगल आहे, 2 मिनिटं कष्ट घ्या ना फक्त व्हेरीफाय करायचे. आम्हाला विचारा, मी फुकट सांगेन तुम्हाला. काही बदलत नाही. रेप्टाईल्स बद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की त्यांचं हे अख्खं दुनिया कशी असते. मुळात मला हा प्रश्न पडतो की त्यांच्यामध्ये प्रेम होतं का त्यांचा फक्त आणि फक्त उद्देश हा सेक्स असतो. आता ना 99% रेप्टाईल्स, कारण जेवढं मी वाचलेलं आहे, मी पाहिलेलं आहे, तर तुला रेप्टाईल्स मध्ये असं आयुष्यभराकरता जोडी करून राहिलेले आहेत असं उदाहरण नाही दिसत. कमिटमेंट नसते. ते फक्त मीटिंग पुरतं एकत्र येतात आणि ते वेगळे होतात. त्याच्यामुळे तू रेप्टाईल्स म्हटलं तर त्याच्यामध्ये सरडेही येतात, त्याच्यामध्ये मगरी येतात, कासवई येतात, सापही येतात. म्हणजे सगळ्यांच्या स्पीशीज प्रमाणे भिन्न भिन्न तऱ्हा आहेत त्यांच्या. मीटिंग रिच्युअल्स वेगळी वेगळी असतात. आपण अगदी नेहमीच्या ओळखीतलं सापाचं जर का उदाहरण घेतलं तर आता पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये म्हणतो, यावेळी ते सरण फेब्रुवारी मार्च पासून त्यांचा मीटिंग पिरियड उन्हाळ्यात सुरू होतो. तर असे एकमेकांना असे भिडलेले साप खूप म्हणजे असे उभे करून असे धामण किंवा नाग वगैरे ते फाईट करताना दिसतात. अच्छा, ते फाईट करत असतात. मी याच पॉइंट कडे येत होतो, कारण लोकांना असं वाटतं की ते मेल फिमेल आहेत की त्यांचं मीटिंग चालू आहे. सॉरी, ते मेल्स असतात की ज्यांना फिमेलचा वास आलेला आहे आणि ते सगळे त्या वासावरती ते दोन्ही मेल आले, त्याच्यानंतर फायटिंग चालू आहे. हा, म्हणजे स्ट्रेंथचा डिस्प्ले चालू आहे तो. ओके. फिमेल बरोबर मीटिंग करताना एवढी ताकद नाही लावली जात आणि गरजच नसते, कारण ती खालती सरपटत असते, तो तिच्या अंगावरती असतो आणि पण फार खोलात नको जायला. पण लिटरली खोलात जावं. सॉरी, नाही, बिळात गेलं तर खोलात जायला लागलं. जमिनीवरतीच असतात. सो हे एक तुला पाहायला मिळतं. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये वास घेण्याची क्षमता सापांची खूप अद्भुत आहे. सो धामण असेल समजा, तर तिने
हीटवरती आल्यानंतर पुन्हा तो फेरोमॉन्स वासावरती तो. गंधकण तिचे हम्म. मादक गंधकण जर का तिने तिची शरीरातून निघायला लागले बाहेर, तर ते खूप लांबपर्यंत पसरतं वाऱ्याबरोबर. आणि मे बी समजा आपण समजू की वारा ह्या दिशेला वाहतोय एका विशिष्ट दिशेला, तर त्या भागातले जेवढे नर आहेत तर त्यांना तो वास येतो. बरोबर. आणि खूप जबरदस्त क्षमता आहे, कारण अनेक किलोमीटर लांब सुद्धा हा त्यांना वास येतो. म्हणजे वाकडला जर का ते फिमेल असेल तर वारसेला असलेल्या नराला त्याचा वास येतो. ओ माय गॉड. कितीतरी किलोमीटर अंतरावरती, एवढे ते त्यांचे ओल्फॅक्टरी सेन्सेस स्ट्रॉंग आहेत. सरड्यांमध्ये म्हणशील तर आता अगदी पुण्याच्या टेकड्यांवरती उदाहरण जर का घेतलं आपण, तर आपल्याला फॅन थ्रोटेड लिझर्ड्स हे उन्हाळ्यामध्ये त्यांचा तो जो फॅन असतो गळ्याचा तो उघडझाप करताना दिसतात. दगडावरती एखाद्याच पर्च निवडतात ते की जिथे उंचावरती त्याला असं बसून तो असा डिस्प्ले करतील. सो फॅन असा उघडा बंद आणि सुंदर लाल आणि असा मोरपिशी रंग त्याच्यावरती असतो. आणि तो मेटिंग सीझन मध्ये ते रंग त्यांना चढतात त्याच्यामध्ये. तसं आपला नेहमीचा सरडा तू जर का बघितला असेल तर ब्रीडिंग सीझन मध्ये त्याचा रंग लाल होतो आणि मग इतर वेळेला तो तपकिरी रंगाचाच असतो. सो ते फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठीच्या अशा सगळ्या खाणाखुणा आहेत त्यांच्या. सो मग तो ते डिस्प्ले करत राहतो आणि मग ज्या नराचा तो डिस्प्ले जास्त छान आहे त्याच्यावरनं पुन्हा ते मे बी ते लाईट रिफ्लेक्ट होत असतील आणि त्याला सेन्स होत असेल, ज्याचा डिस्प्ले सगळ्यात जास्त छान आहे त्याच्याकडे फिमेल अट्रॅक्ट होते. मगरीचा विषय काढलास मग अशी, नर जो आहे तर तो बबलिंग करतो पाण्यामध्ये, म्हणजे ना असे फ्लोट होत राहतात पाण्यावरती आणि जोरात तसं हमिंग करतात, तर पाणी असं थरथर होतं त्याच्यामध्ये. सो पुन्हा तो स्ट्रेंथचा डिस्प्ले आहे की तो किती स्ट्रेंथने ते बबलिंग करतोय. जोरात फेस स्लॅप करतात, म्हणजे असं तोंड असं बाहेर काढून असं ठापकन पाण्यावर आपटतात. तर प्रिमिटिव्ह ॲनिमल आहे ना, तर ते सगळं ह्या पद्धतीने त्यांचं डिस्प्ले चालतो. सो रेप्टाईल्समध्ये सुद्धा तुला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी पाहायला मिळते. बरोबर. आत्ता तू एक म्हणालास की ते फाईट करत असतात, राईट? सो आम्ही ह्या मारामाऱ्याच बघितल्या आहेत, म्हणजे दोन सिंह मारामारी करतायत किंवा आता तू जसं सापाचं उदाहरण दिलंस. अजून फाईट कशी केली जाते? अजून काही वेगळा प्रकार आहे का फाईट करण्याचा? वेगळा प्रकार असा नाही, पण जीव घेणे या मारामाऱ्या लिटरली होतात त्याच्यामध्ये. म्हणजे आता सापांचा विषय जर का काढलास तू तर साप काही खातो, म्हणजे ऑफकोर्स दूध पित नाही, तो अंधश्रद्धेचा भाग आहे लोकांच्या. पण मांसाहारी म्हणजे 100% मांसाहारी असल्यामुळे तो मारामारी करणाऱ्या दुसऱ्या सापाला पळवून लावू शकतो. तर जर का झालं तर तिथे शिकार करून खातातही त्यांना, ते जर का आकाराने छोटा असेल तो. तर कॅनिबलिस्टिक बिहेवियर पण असतं, म्हणजे स्वजातीय सापांना सुद्धा खातात ते. तर त्यांना निषिद्ध काही नाही आहे, त्यांच्यासाठी फक्त उदरम भरणम एवढाच फक्त मुद्दा आहे त्यांच्यासाठी, बाकी निषिद्ध काही नाही. बरोबर. म्हणजे इनफॅक्ट अशी पण ऑब्झर्वेशन्स आहेत की रस्त्यावरती चिरडले गेलेले प्राणी जे आहेत घाटामध्ये, तर त्यांचे जे तुकडे होतात ते आयते तुकडे गिळायला सुद्धा साप येतात रस्त्यावरती, मग तेही चिरडले जातात गाड्यांखाली असं. पण मारामारी हा जर काही फॅक्टर घेतला ना, जसं तुला हत्तीचं सांगितलं की ते प्रचंड अग्रेसिव्ह होतात, तसा एक फॅक्टर याच्यामध्ये असा आहे की इन्फंटिसाइड, म्हणजे बालहत्या. काय होतं, प्रत्येक नराला स्वतःचा वंश पुढे वाढवायचा आहे. बरोबर. सो आता समजा आपण वाघाचं उदाहरण जर का घेतलं तू, कारण वाघ सिंहांच्या मारामारी जे का म्हणलीस ना, तर आता एक समजा एक मटकासूर नावाचा वाघ आहे, ठीक आहे, आणि त्याचा ते नवेगाव गेट भागामध्ये त्याची टेरिटरी आहे आणि ती त्याच्या ताकदीवरती ठरते बरं का, की तो किती स्ट्रॉंगली किती मोठा एरिया डिफेंड करू शकतो दुसऱ्या वाघांपासून. सो दॅट कुड बी 5 स्क्वेअर किलोमीटर्स, 50 स्क्वेअर किलोमीटर्स, खूप मोठा एरिया. तो किती मोठा एरिया पेट्रोल करून त्या दुसऱ्या नरांना तिथे येऊ देणार नाही, तर ते ठरतं. सो हे करत असताना असं होतं की आता एक मोठं सर्कल समजा तू घेतलंस तर त्याच्यामध्ये छोटी छोटी सर्कल्स, की ते माद्यांची सर्कल्स आहे, कारण प्रत्येक मादीची स्वतःची टेरिटरी आहे. म्हणजे आता मी रिसेंटली जे कॉर्बेटला गेलो होतो तर तिकडे त्या रामगंगा नदी आहे, तर त्याच्या पलीकडे जी आहे ती पारवाली आहे,
आणि मग इकडे आहे ती जुनोना फिमेल, का नाही सॉरी जुनोना नाही, काय तिचं नाव होतं, मी नाव विसरलं तिचं. तर या 2 माद्या वेगळ्या वेगळ्या आहेत. सो इकडची मादी इकडे येत नाही, इकडची तिकडे जाते, कारण हद्दी आखून घेतलेल्या आहेत. सो मग मोठ्या सर्कलमध्ये छोटे 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 सर्कल्स. मग आता जर का एकच कट करते, त्याच वाघाच्या त्या माद्या असतात. हा, ओके ओके. कारण जेवढा मोठा त्याचा एरिया आहे तर तेवढ्या एरियामधल्या माद्यांचा तो राजा आहे. बरोबर. दशरथाच्या जशा 4 राण्या होत्या तसं हा दशरथ आणि त्याच्या 4 राण्या, असं आता उदाहरण घे. आता काय होतं की हा टेरिटरी डिफेंड करतो, पण कधीतरी त्याचंही वय होतं, बरोबर, त्याची शक्ती कमी पडायला लागते. तर दुसरा नर जो आहे की, कारण कसं होतं की आता ह्या 4 राण्यांपैकी एका त्याच्या मादीला जी पिल्लं झाली तर त्याच्यातल्या नर मादी दोघे जन्माला येतात. आता त्यातला एक नर आहे समजा, तो मोठा झाला आणि त्याला असं वाटलं की आता बापाची टेरिटरी माझी व्हायला पाहिजे. तो त्याच्या आईबरोबर तो मेट नाही करणार, पण ही टेरिटरी आता माझी व्हायला पाहिजे. तर स्वतःच्या बापाबरोबर पण फाईट करू शकतो. पण जर का बाप तगडा असेल तर त्याला पळवून तर लावूच शकतो, पण त्याचा जीवही घेऊ शकतो. म्हणजे स्वतःच्याच मुलाला खूप ब्रुटल फाईट्स होतात. म्हणजे युजली वाघ टाळतात त्या एवढ्या. पण आता तू रिसेंटली बघितलं असेल, कुठल्या नॅशनल पार्क मधलं होतं, तो खूप पॉप्युलर वाघ होता आणि तो इतका रक्तबंबाळ आणि जबडा फाटलेला त्याचा आणि लंगडत चालत होता. खूप वाईट अवस्था झाली त्याची, इतक्या त्या फिअर्स मारामाऱ्या होतात त्यांच्यामध्ये. सो दुसरा जर का नर तिकडे आला तर ह्याच्यात या मारामाऱ्या होतात, आणि जर का हा नर हरला तर त्याची टेरिटरी सोडून जायला लागते, आणि मग नवीन आलेला नर आधीच्या माद्यानं जर का पिल्लं असतील तर त्यांना मारतो किंवा त्यांना पळवून लावतो, कारण आता त्याला त्याचा वंश वाढवायचा आहे. ही राणी, ही फिमेल जी आहे ही त्याची झाली. फिमेल तीच ठेवायची पण बाळं मारायची, खाऊन टाकतात. ओ माय गॉड. त्याच्यामुळे त्या फिमेल पण खूप स्ट्रेसमध्ये असतात. कारण होतं कसं ना की वाघांमध्ये फक्त फिमेल जी आहे तीच पिल्लांना वाढवते, नर वाढवत नाही. पण अगेन एव्हरी रूल इज एन एक्सेप्शन. सो अशी सुद्धा भारतामध्ये उदाहरणं घडलेली आहेत. तो रणथंबोर मधला सुलतान का कोणीतरी एक वाघ होता, तर त्याने आई नसलेली पिल्लं वाढवली, नर असून. तो त्याला शिकार आणून खायला घालायचा. सो हे खूपच रेअर उदाहरण आहे. म्हणजे आपण जे कठोर हृदयाचा बाप वगैरे जे काही वाघांच्या बाबतीत वापरलं जातं की तो पिल्लांकडे बघतच नाही, म्हणजे तो पिल्लांना मारणार नाही, तो पिल्लांना येऊन भेटेल, पिल्लं त्याच्यावर खेळतील अंगावरती लहान असेपर्यंत, पण तो त्यांना वाढवणार नाही, शिकार करून आणणार. ते काम फक्त मादीचंच. सो फिमेल इज ऑलवेज अंडर स्ट्रेस, कारण पिल्लं असताना जर का दुसरा नर तिकडे आला आणि हिला माहिती नाहीये की तिला ज्याच्यापासून पिल्लं झाली तो जिवंत आहे की नाही हे तिला माहिती नाहीये. सो ह्याच्याबरोबर झालेली मारामारी जी आहे की तिला माहिती नाही, आणि मग त्याने येऊन जर का पिल्लं मारली तर सो ती एका विशिष्ट वयाची ती पिल्लं होईपर्यंत त्यांना अत्यंत सिक्रेट जागी लपवते की जी कोणालाच कळणार नाही. तिथून त्यांचा मे बी आवाज बाहेर जाणार नाही, किंवा खूप अवघड जागी असेल की तिथून पिल्लांना बाहेर नाही पडता येणार सहजासहजी, हरवणार नाहीत ती. कारण अगेन इट्स एन इन्व्हेस्टमेंट ऑफ एनर्जी ना. बरोबर. तुझे टेरिटरीचं म्हणालास, सो मला थोडंसं इमॅजिन होताना, मला इमॅजिन नाही करता येते की टेरिटरी तो ठरवतो, तो एकटाच असतो ना, मग तो भांडतो, म्हणजे आता तो त्याची टेरिटरी ठरवताना त्याच्याकडे कॉन्क्रीटचे खांब नाही आहेत आपल्यासारखे की तारांचं कुंपण करून आजपासून हा प्लॉट माझा 4 गुंठ्यांचा आणि काळी पाटी लागली सदर जमीन मग मालकाची. तर तसं नाही होत. त्यांच्यामध्ये ना सेंट ग्लँड्स असतात, म्हणजे पुन्हा गंध. ओके. एक तर शिवकर्ण झाडावरती, सो ते दर काही अंतरानंतर जेवढी त्याची हद्द आहे तर तेवढ्या हद्दीतल्या झाडावरती ते रॅन्डमली शू करत जातात, उलटे वळून स्प्रे करतात. ठीक आहे. दुसरं असतं की त्यांच्या नखामध्ये आणि तोंडामध्ये इथे सेंट ग्लँड्स असतात, म्हणजे वास जनरेट करणाऱ्या काही विशिष्ट प्रकारचा स्त्राव त्याच्यातनं निघतो. आपल्याला जसा घामाचा वास येतो ना लोकल ट्रेनमध्ये लोकांच्या, हे फार वाईट उदाहरण आहे, पटकन कळावं म्हणून सांगितलं. तर तसा तो पंजंट ओडर असतो, म्हणजे असा तीव्र दर्प असतो त्याला. तर ते अशी नख्या घासतात झाडांवरती. मी तांगणीमध्ये अशा लेपर्डने केलेले स्क्रॅचेस झाडावरती पाहिलेले आहेत. तर ते नख्या शार्प होतात, त्याच्यातनं 2-3 गोष्टी, नख्या शार्प होतात, खांद्याचे मसल्स त्यांचे रिलॅक्स होतात, पण तो वास पण झाडाला लागतो. आणि मग तोंड घासतात असं असं करून दोन्ही बाजूनी, किंवा इथे
वरच्या भागात ज्या सेंट ग्लँड्स आहेत तर त्याचा तो वास लागतो त्याला, बरं. तो पुढे जातो. मग तो अगदी फेंट असला ना तरी पण तो येत होतो. पण पावसाळ्यात त्यांचं काम वाढतं, कारण पावसाळ्यात पावसाने ते पाण्यामुळे वाहून जात वाहून राहतं. मग जातं. त्यांच्या फेऱ्या पण वाढतात त्यावेळेला. मग दुसरा नर जर का तिकडे आला तर तो स्वतःचे पंजे घासतो, स्वतःचं हे करतो, आणि त्यातनं ना त्यांना हे कळतं की हा वास कोणाचा आहे, हा मादीचा आहे का नराचा आहे, हा ॲडल्ट आहे का प्राईम मधला नर, म्हणजे यंग आहे, अगदी म्हणजे सब त्याचं ॲडल्ट वय आहे साधारण. हां. का प्राईम मधला आहे, हे सगळं त्यांना त्या वासातनं कळतं. माय गॉड. या सगळ्या सिग्नेचर्स असतात त्या वासामध्ये, आणि मग त्याप्रमाणे त्यांचा प्लॅन ऑफ ॲक्शन ठरतो. बरं. हे आणि टेरिटरी सतत त्यांना म्हणजे एकदा झालं की झालं असं नाही करून नाही चालत ना? त्यांना सतत मार्क सतत करत राहिलं. मारत राहिलं. ओह. कारण मग कळलं पाहिजे ना की या झाडावरती दुसऱ्या वाघाने हे केलेलं आहे का. हम्म. आणि मग जेव्हा दुसरा वाघ येऊन तिथे काहीतरी करतो तेव्हा मग ती युद्ध होणार असं आपण मग ते शोधायला लागतात की हा कोण आहे? कोण आहे, कुठे आहे, ओके. हा वास किती फ्रेश आहे हे त्यांना हम्म. कळतं. बरं. म्हणजे खूप दिवसांपूर्वी इथे कोणी मार्क करून गेलेलं आहे का. तर मग काय धोका नाही. नाही, धोका नाही. मग ते एक्स्ट्रा कॉशियस राहायला लागतं ना, कारण हा Right. आता इथे कोणीतरी आलेलं आहे एवढं तर कळतं. बरोबर. सो वाघाच्या बाबतीतच ही टेरिटरी असते की कुत्रे करतात ना टेरिटरी मार्किंग. हा ते कुत्र्यांचं माहिती आहे मला. खांबावरती तंगडी वर करून शू करणं काय टेरिटरी मार्किंगच आहे. आ, कुत्र्यांचा विषय निघाला ना, मला एक आठवलं, मी तुला याच्यातलं एक खूप छान फॅक्ट सांगतो. हा. आपल्याकडे रानकुत्री असतात ना, तर त्याच्यावरती खूप छान डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. बरं. म्हणजे त्या फॅमिलीमधल्या बाकीचे लांडगे वगैरे तरस यांच्यावरती, तरस कुत्र्यांच्या फॅमिलीत येत नाही, पण ह्या प्राण्यांवरती जे संशोधन झालेलं ते आपल्याकडच्या रानकुत्र्यांवरती पण झालेलं आहे. रानकुत्र्यांमध्ये मेल फिमेल, अल्फा मेल अल्फा फिमेल असते, ठीक आहे, आणि फक्त त्यांनाच पिल्ल जन्माला घालायचा अधिकार असतो कळपामध्ये. बाकीचे जे सदस्य आहेत त्यांनी पिल्ल जन्माला नाही घालायची. आणि तू मगाशी जी म्हटलंस ना की मग फिमेल अट्रॅक्ट करतात का नरांना, तर होतं असं की नैसर्गिक उर्मी सगळ्याच प्राण्यांमध्ये असते, ठीक आहे. सो अनेकदा अल्फा फिमेल बरोबर पटत नाही, घरातली भांडायला भांडं लागणं वगैरे जो काही प्रकार असतो भांड्याला भांड. तर ते लागतं, आणि मग कळपातनं 2-3 फिमेल बाहेर पडतात. मग त्यांना आता स्वतःचा पॅक बनवायचा आहे. पण पॅक बनवायचा म्हणजे काय, तर पिल्लं आली जन्माला तर कुटुंब वाढेल ना, बरोबर, आणि मग हो. एकत्र मिळून शिकार करता येईल. मग त्यासाठी काय करायचं, तर दुसरे कळप फेरायचे आणि मग तिकडनं डोळा मारायचा त्या कळपातल्या नरांना. मग तिकडचे नर जे आहेत, सबऑर्डिनेट्स जे आहेत कळपातले, ते लूर होतात इकडे, कारण मग ह्यांना इकडे तर मीटिंग करायला मिळेल. मग हे होऊ नये म्हणून फिमेल काय करते, फिमेल सुडो मेटिंग करायला देते सबऑर्डिनेट्सना. म्हणजे जे सबऑर्डिनेट्स आहेत ते तिच्यावरती हम्प करतात, बट शी डझंट ॲक्सेप्ट स्पर्म्स. शुक्राणू ॲक्च्युली कॉप्युलेशन ती होऊ देत नाही, पण त्यांना ते मानसिक समाधान मिळतं की मी मेटिंग केलं. ती स्पर्म्स फक्त मेलचेच, अल्फा मेलचेच ॲक्सेप्ट करते. बापरे, क्रेझी आहे. क्रेझी आहे की नाही, कारण नर कळपामध्ये पाहिजेत ना. मुलांना काका नको, काका निघून गेला वहिनी बरोबर तर दुसऱ्या घरातली. बापरे. मग काका आणि सगळे टिकायला पाहिजेत ना कळपामध्ये त्या मुलांसाठी. हे खूप ब्रुटल आहे. म्हणजे किती पद्धतीने ते जे रिझवणं आहे किंवा नैसर्गिक त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या टिकवण्यासाठी काय काय करायला लागतं प्राण्यांना, ह्याची उदाहरण आहे. त्यांच्यामध्ये हा पॉझिटिव्हनेस नसतो का? म्हणजे आता एखादा जर का अल्फा मेल असेल आणि हे जर का तो बघत असेल तर त्याला त्रास, म्हणजे माणसांच्या दृष्टीने मी म्हणते की त्याला त्रास नाही, खूप रॉ नेचर आहे ना ते. सो इट इज ऍक्सेप्टेबल. हो. म्हणजे सगळ्यांसमोर ते जर का अल्फा मेल फिमेल जर का करू शकतात गोष्टी, बरोबर, तर हे काय, इट्स ओके. आता आपण अल्फा मेल बद्दल बोलायला सुरुवात केलीच आहे, तर मला एकतर ॲनिमल्स म्हटलं किंवा मॅमल्स म्हटलं तर पहिला कॉन्सेप्ट आपल्याला अल्फा मेलच लोकांच्या नजरेत येतो की एक पुरुष किंवा एक पॉवरफुल पुरुष किंवा हर टीम में सिर्फ एक ही गुंडा हो सकता है, चक दे इंडिया मधला डायलॉग आहे. राईट. सो मला तुझ्या तोंडून ऐकायचंय एक अथॉरिटी पर्सन म्हणून की अल्फा मेल अल्फा फिमेल हे काय कॉन्सेप्ट आहेत, तू साध्या भाषेत जर का सांगायचं झालं तर.
अल्फा मेल म्हणजे गावाचा प्रधान, सरपंच थोडक्यात सांगायचं तर, राईट. नेता. आणि लिडरशिपसाठी ज्या क्वालिटी लागतात ते त्याच्यामध्ये नॅचरलीच असतात. शक्ती अधिक असते, कम्युनिकेशन स्किल चांगली असतात, कळपाला डायरेक्ट करणं योग्य दिशेला योग्य वेळेला. आणि कुठलाही लीडर होण्यासाठी, चांगला लीडर होण्यासाठी दुसरी एक गोष्ट आवश्यक असते, ते म्हणजे फॉलोअर्स. फॉलोअर्स नसेल तर लीडर कसा असेल. बरोबर. सो कळपातल्या बाकीच्या लोकांनी, म्हणजे मेंबर्स जे आहेत, पॅक मेंबर्स जे आहेत, तर त्यांनी त्याचं ऐकलं पाहिजे. म्हणजे त्याची हुकूमत त्यांच्यावरती, काय म्हणतात ना, आदरयुक्त भीती, आदरयुक्त दहशत, दरारा हा त्यांच्यामध्ये असला पाहिजे की हे त्याच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत. कारण ज्या वेळेला तुम्ही सोशल अॅनिमल आहात, पॅक हंटिंग करताय, तर त्यावेळेला तुमचे ऑर्डर्स फॉलो व्हायलाच पाहिजेत, नाही तर कोणालाच अन्न मिळणार नाही. बरोबर आहे ना. सगळ्यांनी मिळून एकत्र जर का ट्रॅप लावला की आता हे स्पॉटेड डिअरचा एक पॅक आहे इकडे, म्हणजे कळप आहे, हर्ड आहे, आणि इकडनं जर का एक त्यांनी स्ट्रॅटेजी डिझाईन केलेली आहे की आता मी इकडनं अटॅक करेन, मग ह्याला आपण वेगळा पाडूया. आता हे मी तुला काय म्हणतात ना, मानवी भाषेत सांगतोय, पण हे त्यांच्या ऍक्शन्स मधनं कळतं की हे त्यांचं ऍक्च्युअली तसंच चाललेलं आहे. आणि मी पाहिलेलं आहे, लिटरली पाय वर करून, पुढचे पाय वर करून अशी विसल करतात. ते विसलिंग डॉग्स म्हणतात त्यांना. ते भुंकत नाहीत. डॉग नावात असं त्यांच्या असलं तरी ते भुंकत नाही. ते अशी खूप गोड विसल देतात. आणि मग त्यातनं बाकीच्यांना कळतं की आपल्याला कुठे जायचंय, काय करायचंय, असं ते खाणाखुणांमधनं, बॉडी लँग्वेजमधनं गाईड करतात. मग आता जर का त्यांनी लीडरचं ऐकलं नाही तर काय होईल पुढे, ते हरून निसटून जाईल त्या ट्रॅपमधनं. बरोबर. म्हणून ह्या क्वालिटीज ज्याच्याकडे आहे तो अल्फा बनतो मेल, ह्या क्वालिटीज ज्याच्याकडे ते अल्फा फिमेल बनते. आता हत्तींमध्ये मेट्रियार्क सिस्टीम आहे, फिमेल लीड करते कळपाला. आता तिचं जर का लोकांनी ऐकलं नाही, म्हणजे कळपातल्या बाकीच्यांनी ऐकलं नाही, तर कळप विखुरला जाईल. पण ते सगळं तिचं ऐकतात, कारण तिचा अनुभव, तिचं वय, कुठल्या वेळेला, कुठल्या सीझनमध्ये कळपाला कुठे घेऊन जायचं हे तिला बरोबर माहिती असतं. त्याच्यामुळे ते काय म्हणतात ना, आपण म्हणतो ना, हा आहे ना, आता टेन्शन नाही आपल्याला, हे आपण नॅचरली जसं एखाद्या माणसाच्या बाबतीमध्ये म्हणतो, बरोबर, तसंच ते कळपामध्ये त्यांच्या बाबतीत होतं. आणि ही पिल्लं ज्यावेळेला जन्माला येतात ना, तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये ह्या क्वालिटीज दिसतात. म्हणजे माणसांमध्ये सुद्धा एखादं मूल जे असतं, म्हणजे वर्गातली 10 मुलं आहेत, त्यातलं कोणीतरी खूपच चुणचुणीत असतं, त्याला खूप कविता लवकर पाठ होतात, किंवा त्याला पुढे उभं राहून मुलांसमोर म्हणजे सभाधीटपणा असतो त्याच्यामध्ये, त्याला भीती वाटत नाही. हे प्राण्यांमध्येही तसंच असतं, ते गुण कळतात त्याच्यामध्ये. हे खूप सोप्या भाषेत सांगितल्यामुळे युजली ना असं ऑब्झर्व केलं की जे पहिलं पिल्लू जे जन्माला येतं ना, ते अल्फा बनतं. म्हणजे आता म्हणजे मी हे वाचलेलं आहे याच्यामध्ये, असं की युजली जे पहिलं पिल्लू जन्माला येतं तर जास्त अग्रेसिव्ह असतं. दूध पिताना सुद्धा त्याचे लुचरणं असतं आईला, तर ते खूप धडपडून असं बाकीच्यांना ढकलून बिकलून पुढे जातं. म्हणजे तिथपासून त्यांच्यातले गुण दिसायला लागतात. बरोबर. पेट्रियार्की खूप नैसर्गिक कॉन्सेप्ट आहे असं म्हटलं जातं, तर त्याच्यावरती तुझा विश्वास आहे का? म्हणजे खरंच प्राण्यांमध्ये पुरुषसत्ताक, आपण काय संस्कृती म्हणतो त्याला, किंवा तर हे असतं का? वाघांमध्ये तेच आहे ना, पेट्रियार्क सिस्टीम आहे ना. म्हणजे ऍक्च्युअली प्रत्येक प्राण्याचं वेगळं असतं. प्रत्येक प्राण्याचं वेगळं, जशी त्यांची गरज आहे. इव्होल्युशन मध्ये त्यांनी जे आघात सोसलेत आणि त्याच्यातनं ते शिकून त्यांनी ज्या स्वतः स्ट्रॅटेजी ठरवलेल्या आहेत, तर त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये बघायला मिळतं. जसं आता मेल फिमेल, अल्फा मेल अल्फा फिमेल ही वाईल्ड डॉग्समध्ये आहे. वाघांमध्ये एकटा मेल त्याची टेरिटरी राखायचा प्रयत्न करतो आणि फिमेल्सना प्रोटेक्शन द्यायचा आणि पिल्लांना स्वतःच्या प्रोटेक्शन द्यायचा प्रयत्न करतो. हत्तींमध्ये तसं नाही, हत्तींमध्ये सगळे मिळून मिसळून पिल्लांना पुन्हा देतात, पण त्याच्यामध्ये लीड फिमेलच करते. सो त्याच्यामध्ये मेट्रियार्क सिस्टीम आहे त्याच्यामध्ये. अजून एक उदाहरण म्हणजे राणी माशीचं यामध्ये. राणी माशीचं की मेट्रियार्क सिस्टीम आहे त्याच्यामध्ये, की फिमेल सेंट फेरोमॉन्स म्हणजे केमिकल सिग्नल्स सोडून अख्ख्या पोळ्याला डायरेक्ट करते. त्याचा विषय निघाला, तुला ह्याच्यातली गंमत सांगतो आता. राणी माशी ही दिवसाला कितीतरी अंडी घालते, खूप अंडी घालते, 100-200 तर अंडी घालते दिवसाला. तिचं काम तेवढंच असतं. आणि तिने ती एकदाच मेट करते मेल बरोबर, आणि तिचं जेवढं 5-6 वर्षाचा जो काही लाईफ स्पॅन आहे, तर तेवढ्यामध्ये ती सतत अंडी घालत राहते. ती परत मीटिंग करत नाही त्याच्यानंतर. बरं, एक मिनिट, मला आधी राणी माशी हा कॉन्सेप्ट सांग. माझा खूप बेसिक पासून सुरुवात आहे. म्हणजे मला फक्त राणी माशी आहे आणि ती राणी आहे म्हणून मला ती फिमेल लीड एवढंच कळतंय, त्याच्या पलीकडे मला नाही. काय होतं ना, की आता आपण असं उदाहरण घेऊ की एक पोळं आहे ज्याच्यामध्ये एक राणी माशी आहे आणि वर्कर्स आहेत. सो राणी माशी तिला का म्हणतात? कारण ती सगळ्यात मोठी असते आकाराने. ओके.
आणि फक्त तिलाच अंडी घालायचा अधिकार असतो. बर. ओके. बाकीच्या सगळ्या ज्या माशा असतात तर त्या काय म्हणतात न्यूट्रल असतात. बर. न्यूट्रल म्हणजे त्यांच्यामध्ये तो इन्स्टिंक्टच नसतो मेटिंग करायचा. ओके ओके. सो आता एक राणी माशी आहे हम्म. आणि तिचं काय म्हणतात ना पोळ्यातल्या तिचे सगळे फॉलोअर्स आहेत. सो ती माशी काय करते की सीझन प्रमाणे समजा आता उन्हाळा आलेला आहे आणि आता असं जाणवते की पोळ्यामधली माशांची संख्या कमी होते किंवा तिचं वय होते, काही कारणं असतील, तर ती काही अंडी जी आहेत तिची ओके तर ती विशिष्ट वेगळी अंडी असतात आणि त्यांना वेगळ्या प्रकारच्या मोठ्या कप्प्यांमध्ये त्यांना घातलं जातं. म्हणजे ती अगेन ती सिग्नल्स एमिट करते की नवीन पिल्लं विशिष्ट प्रकारची आपल्याला वाढवायची आहेत अशा अर्थाचे ते सिग्नल्स असतात की त्याच्यातनं मग त्यांचे जे कप्पे आहेत आकाराने ते इतर म्हणजे बाकीच्या अळ्यांसाठी एवढा असेल तर यांच्यासाठी थोडा मोठा कप्पा बनवला जातो, कारण त्यातनं जी अळी बाहेर पडणार आहे त्या अंड्यातनं ती आकाराने मोठी होणार आहे. सो ह्या माशा ज्या आहेत वर्कर्स तर त्यांना विशिष्ट फूड खायला घालतात. म्हणजे विशिष्ट परागकण, मध आणि त्यांच्या अंगातून निघणारे काही स्त्राव असतात, त्याला रॉयल जेली म्हणतात. तर ते रॉयल जेली त्यांना फीड केली जाते. मग त्यातनं जी माशी निघते ॲडल्ट तर त्या अशा 4-5 राणी माशा निघतात त्याच्यामधनं आणि मग त्या पुन्हा स्वतःचे केमिकल्स सिक्रेट करायला सुरुवात करतात आणि मग त्याच्यावरती जे फॉलोअर्स त्यांच्या भोवती जमतात. तर युजली असं होतं की जुनी राणी माशी जी आहे ओरिजिनल ती ते पुळं सोडून जाते आणि ही इथे कंटिन्यू करते. सो मग हिच्या वासाला फॉलो करणारे जे वर्कर्स आहेत ते तिकडनं बाहेर निघतात. पण आता ही जी नवीन माशी आलेली आहे ओके तर हिने तर पुढे पुळं वाढवायचं ना, मग त्यासाठी मेटिंग करायला लागेल. ती काय जन्माला आलेला आहे, ती काय लगेच अंडी नाही घालू शकत. बरोबर. सो तिला मेटिंग करायला लागतं. मग त्याच्यासाठी आधीच्या राणी माशीने जे ड्रोन्स जन्माला घातलेले आहेत नर ओके मग त्यांच्याबरोबर ती मेटिंग करते. बर. आणि मग ती काय म्हणतात ना मग पुढे त्यांचा वंश वाढतो. आणि युजली हे जे मेटिंग असतं तर ते हवेतच होतं, त्यांचं बाहेरच्या बाहेरच होतं. आता ह्यातली गंमत काय माहितीये का, फिमेल जी असते, टेक्निकल भाषेत थोडंसं सांगतो, फिमेल जी असते ती डायप्लॉइड असते आणि मेल जो असतो तो हॅप्लॉइड असतो. आता अर्थ सांगतो तुला याचा काय. मेल जो आहे तो अनफर्टिलाइज्ड एगपासून जन्माला आलेला आहे. म्हणजे शुक्राणू आणि अंड यांचं फलन न होता फक्त जे अंड आहे म्हणजे शुक्राणूशी समागम न झालेलं जे अंड आहे तर त्याच्यातनं मेल्स जन्माला येतात, नर जन्माला येतात. आणि बाकी वर्कर्स आणि हे जे सगळे आहेत तर त्याच्यामध्ये शुक्राणू आणि अंड यांचं फर्टिलायझेशन होऊन त्याच्यातनं ते जन्माला येतात. ओके. सो ह्या नराला बाप नसतो पण आजोबा असतो. ओके. कारण त्याची आई ज्या बापापासून जन्माला आलेली आहे ओके कारण आईचा जन्म झाला तेव्हा तिने कुणावर तरी मेटिंग केलेलं होतं, बरोबर आहे. पण ह्याच्या जन्माच्या वेळेला ह्याला बाप नाही लागलेला आहे. कळलं ना? नाही कळलं मला. हा. नर आणि मादी मेटिंग झालं, ठीक आहे. आता मादीच्या पोटामध्ये शुक्राणू आहेत, जी राणी माशी आहे जी आता पुढे वंश वाढवणार आहे. तर तिच्या पोटामध्ये शुक्राणू पण आहेत, म्हणजे ज्याला स्पर्मॅथिका असं म्हणतात, ज्याच्यामध्ये ते स्पर्म स्टोअर केले जातात. तर तिच्या पोटामध्ये स्पर्म्स पण आहेत आणि अंडी पण आहेत, म्हणजे एग्स हे आहेत, ठीक आहे. सो आता मेल फिमेल ठीक आहे मेटिंग झालेलं आहे. सो फिमेल बरोबर फिमेलच्या पोटामध्ये स्टोअर केलेला आहे अंड आणि स्पर्म्स दोन्ही आहेत, ठीक आहे. आता ही फिमेल ज्या वेळेला वर्कर्सना जन्माला घालायचंय तिला, ठीक आहे, तर त्यावेळेला ती फर्टिलाइज्ड एग्स जन्माला घालेल, म्हणजे शुक्राणूचं, म्हणजे त्यावेळेला ती पोटातनं स्पर्म सोडेल अंड्यांकडे. हे तिला कंट्रोल करता येतं. काय हा. आणि ज्यावेळेला मेल जन्माला घालायचं त्यावेळेला ती नुसतं अंड जन्माला घालेल की ते त्याचा शुक्राणू रस जे हे झालेलं नसला, मिलन झालेलं नसलं त्याचं, तरी त्याच्यातनं सुद्धा जीव जन्माला येतो, जो येतो तो नर असतो. ओके. म्हणून म्हटलं की त्याला आजोबा आहेत पण बाप नाही आहेत, कारण बापाच्या शुक्राणू बरोबर याच्या आईचं अंड्याचं मिलन झालेलं नाहीये. त्याची आई कशी जन्माला आली होती, कारण त्यावेळेला ते मेटिंग झालं होतं. हा.
म्हणून त्याला हॅप्लॉइड म्हणतात. आणि डायप्लॉइड कारण अच्छा, 2 लक्षात सेल्स आलं. एकत्र येतात म्हणून ओके. ते. कसलं क्रेझी आहे, ओ माय गॉड. आणि मग माझा ऍक्च्युली हा प्रश्न होता, पण आता तो व्हॅलिड नाही असू शकत असं मला वाटतं, कारण मी विचारणार होते की एवढ्या अशा सगळ्या नेचरच्या गोष्टी आपण ऐकतो, त्याच्यामध्ये राणी माशी हा कॉन्सेप्ट, म्हणजे एका फिमेलची लिडरशिप हे मेल कशी ऍक्सेप्ट करतो, तर मला वाटतं ते त्यांच्याकडे आहेच, म्हणजे त्यांच्यासाठी नाहीच आहे दुसरा male ऑप्शनच नाहीये त्याच्यामध्ये. हा, म्हणजे त्यांच्यामध्ये असं कधी झालं पण नाहीये का या इव्होल्युशन प्रोसेस तू म्हणतोयस तसे, नाही. की नर पास्ट मध्ये काय king- झालंय आपल्याला सांगता येणं खूप अवघड आहे, कारण तो इतका फ्रेजाईल जीव आहे की त्याचे आपल्याला फार फार तर फॉसिल्स मिळतील, पण त्याच्यातनं त्याची कॉलनी कशी होती आणि हे कळणं खूप अवघड आहे. कारण त्यांच्यामध्ये हाडाचा सापळा नाहीये ना, त्याच्यामुळे जो इम्प्रेशन जे उमटणार आहे, म्हणजे मिळालेले आहेत, म्हणजे आता आपल्याला इन्सेक्टचे इम्प्रिंट्स मिळतात, पण त्याच्यानं अख्ख्या कॉलनीचं इम्प्रिंट आणि मग त्यांच्यात कसं चालायचं ते आपल्याला आता नाही कळू शकत. बरोबर. सो होतं अगं निसर्गामध्ये इतक्या कोटी वर्षांचं इव्होल्युशन आहे. 35-40 कोटी वर्षापूर्वी इव्हॉल्व्ह झालेले हे प्राणी आहेत, जीव आहेत. ह्या कोटी वर्षामध्ये किती वेळा त्यांच्यावरती काय प्रसंग आले, ऑक्सिजन लेव्हल्स वरती खालती झालेले आहेत. बरोबर. कायच्या काय 35-40% ऑक्सिजन एक त्यावेळेला होता, ज्या वेळेला ह्या कीटकांची लांबी काही फूट होती. जसं ऑक्सिजन कमी झाला लेव्हल्स, तसं ते नॅचरली त्यांचा आकार पण कमी झालेला आहे. सो आपल्याला आता नाही सांगता येणार की त्यावेळेला काय होतं त्यांच्यामध्ये. पण म्हणजे आपण जितका अभ्यास झालाय त्याच्यामध्ये म्हणजे लीडर होती. असंही म्हणतात की सापांना अनेकदा पाय येऊन गेलेले आहेत, किंवा स्किंक्सना, सापसुरळी जिला म्हणतात, त्यामध्ये त्यांना अनेकदा किमान 20-25 वेळा तरी पाय आले आणि गेले, असा पण एक रिसर्च पेपर रिसेंटली पब्लिश झालेला आहे. सो इव्होल्युशनरी नीड्स आहेत. त्या प्रसंगामध्ये, त्या काळामध्ये जसं वातावरण, तापमान, आर्द्रता जे काय असेल, आणि मग त्याप्रमाणे जगण्याची धडपड करायला लागते, त्याच्यात जे बदल घडतात ते घडतात. प्राण्यांमध्ये इन्फर्टिलिटी असते, म्हणजे आपण हे जे आता वर्कर्सचं उदाहरण घेतलं, सो त्यांच्याकडे तो इन्स्टिंक्टच नाहीये, पण व्हॉट इफ कोणत्या तरी प्राण्याकडे इन्स्टिंक्ट आहे पण तो करूच शकत नाही, असं असतं का? नाही, ते दमन केलं जातं. दमन केलं जातं म्हणजे त्या उर्मींचं दमन केलं जातं, सप्रेस केल्या जातात त्या केमिकल सिग्नल्स सोडून. नाही, पण हे वर्कर्सचं झालं, म्हणजे मला हे कळलं हे, पण इन्फर्टाईल कोणी नसतं. नाही, मला त्याच्याबद्दल नाही कल्पना, तेवढी कल्पना नाहीये, कारण युजली आपल्याला जंगलामध्ये फक्त ब्रीड झालेलेच प्राणीच दिसतात. पण असू शकेल, का नसणार आहे याच्यामध्ये, कारण एरर्स हे सगळीकडेच होतात ना, कुठल्याही प्रोसेसमध्ये एरर्स होतातच. सो ब्रीड होताना म्हणजे एरर्स कसे होतात तुला सांगतो मी, की पॉलिसेफाली नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपल्याकडे लोक म्हणतात दुतोंड्या साप. आता तर कुठल्या सापाला म्हटलं तर ते मांडूळ सापाला म्हटलं जातं, कारण त्याचं डोकं आणि शेपूट हे दोन्ही सारखंच दिसतं. पण खऱ्या अर्थाने दुतोंड्या साप कोणाला म्हणता येईल की ज्याला अंड्यातनं बाहेर येताना 2 डोकी आहेत एकाच धडावरती. हो, बरोबर. असं होतं, जसं सयामी जुळी असतात, माणसा एका शरीरावरती माणसात 2 डोकी असतात किंवा शरीर चिकटलेली असतात, ऋतिक रोशनला 6वं बोट आहे. बरोबर. सो हे एरर्स घडतात निसर्गामध्ये. सो ह्या प्राण्यांमध्येही घडत असतील, फक्त होतं काय की आपण कॉन्स्टंटली ते बघत नाही ना. आता गाई म्हशी सुद्धा गाभण नाही राहत, बरोबर आहे. सो होतं असं. वांस गाय असते ना, वांझोटी गाय आपल्याकडे म्हटलं जातं बघ, की ही वांस गाय आहे का, तर हिला पिल्लच होत नाहीत. सो होतं, त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटी असतेच. आपण आता असं म्हणत होतो जेव्हा की ती फक्त, म्हणजे तू एक सापाचं उदाहरण दिलंस त्याच्यामध्ये फक्त फिमेल्स आहेत, त्याच्यावरनं मला आठवलं की कदाचित इथे गे लेस्बियन हा कॉन्सेप्ट पण असू शकतो. हो, अरे इट इज रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत आफ्रिकेतल्या सवानामधले की सब अडल्ट हत्ती गेंड्यावरती हंप करतोय. आहेत ना व्हिडिओ रेकॉर्ड्स आहे त्याचे. आता हे तो गे म्हणून करतोय का डॉमिनन्स दाखवायला करतोय, कारण डॉमिनन्स दाखवायला सुद्धा अनेकदा हे केलं जातं असं. सो त्याच्यासाठी करतोय, आपल्याला एक्झॅक्टली नाही सांगता येणार. कम्युनिटी चेंज व्ह्यू और इंटरकास्ट व्ह्यू. अरे एक मेल दुसऱ्या मेलवरती कुत्र्यांमध्ये हंप करतात. ओ माय गॉड. पण ते मला असं वाटतं की ते डॉमिनन्स दाखवायला असावं. त्यांच्यामध्ये एवढी प्रगल्भ बुद्धिमत्ता असेल माणसासारखी. मला पण असे एव्हिडन्सेस आहेत का की खरंच फिमेल किंवा मेल असं काही होताना? मेलचे आहेत रेकॉर्ड्स, पण ते कोप्युलेशन पर्यंत गेलेले मला माझ्या माहितीत तरी नाही आहेत.
जस्ट हम्पिंग आहे, वरती चढणं आहे, कारण दुसरा प्राणी शेवटी पळून जातो की अरे काय चाललंय याचं. भाई साहब ये किस लाईन में आ गए आप? I'm straight. Oh my God. But हे क्रेझी आहे. हा, तुला हे जे काही जसं आहे ना तसं आता आपण म्हणतो की नर मादी आणि कुटुंब सगळे एकत्र राहतात, पण मेल्स पण एकत्र राहतात. ओके. म्हणजे आता गेचाच विषय हा जर का निघालेला की हम्म. पुरुषांनी एकत्र असणं. आफ्रिकेतल्या सीमांमध्ये किंवा भारतातल्या सीमांमध्ये अनेक नर एकत्र राहतात, 2-2, 3-3 नर एकत्र राहतात, एकत्र शिकार करतात. ठीक आहे, तर त्यांचा काही कळप नसतो, ते एकत्र असतात. बरं. माकडांमध्ये असं आपली जी लंगूर्स असतात, हुप्पे ज्याला म्हणतात, त्या हुप्प्यांमध्ये असं असतं की अल्फा मेल आहे, पुन्हा त्यांच्यामध्ये पण इन्फंटिसाइड आहे, बालहत्या, की मी जर का त्या नराची जागा घेतली त्या नरापासून झालेली पिल्लं मी मारून टाकणार. ओके, सो हे चिमण्यांमध्ये पण घडतं, ओके. कारण त्या नराला माहिती नसतं की ही पिल्लं नक्की कोणाची आहेत, त्याच्यामुळे तो जर काय फिमेलवर मेट करायला आला तर तिची पिल्लं तो मारून टाकू शकतो. चिमणी दिसायला चिवचिव चिमणी वगैरे गोड आहे, पण ते नॅचरल किलर इन्स्टिंक्ट त्यांच्यामध्ये आहे. तो दिसायला फक्त आकाराने छोटा आहे की आपल्याला नाजूक वाटतो, राईट. पण तो छोट्या आकाराचा डायनासोरच आहे, बिकॉज ऑल बर्ड्स आर डायनासोर्स. ऍक्च्युअली डायनासोर्स. तो कोंबडीचा पाय बघ आणि टिरेक्सचा पाय बघ. हो, राईट. है ना? राईट. म्हणून म्हटलं ना की त्या 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या आघातामधनं जे जीव वाचले तर त्याच्यामध्ये हे पक्षी सुद्धा होते ना. आणि पक्षी कशापासून, रेप्टाईलपासूनच इव्हॉल्व्ह झालेले आहेत. बरोबर. तू आता जे म्हणालास की हा, तर त्या लंगूरचं सांगत होतो. सो त्या लंगूरच्या कळपामध्ये सगळे मेल्स एकत्र असतात आणि ते वाट बघत असतात की आपल्याला कधी मिळेल संधी कळपात घुसायची, कारण अल्फा मेल सगळ्यांना घुसू देत नाही. त्याच्या माद्या, मग त्यांची पिल्लं, जे वाघाचं असतं तसंच, फक्त झाडावरती. पण हे किती स्ट्रेसफुल आहे ना. म्हणजे ही जी कॉम्पिटिशन आहे मला ही खूप अशी हेल्दी नाही वाटत आहे कुठेच. जरी अगं आपण आपल्या भावभावना आणि हे सगळ्याच्या फुटपट्ट्याला लावून जर का बघायला गेलं तर तुला ते हेल्दी, ती त्यांची लाईफस्टाईलच तशी आहे. ते त्यांना त्याच्यामध्ये काय वाटतं आणि इनफॅक्ट त्यांना त्याच्यात काही वाटतं का नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. आपण आपल्या नजरेतनं आपल्या भावभावनांचा चष्मा लावून त्याच्याकडे बघतोय. बरोबर. पण त्यांना खरंच तसं वाटतं का आपल्याला नाही सांगता येणार. नाही, आणि ते युज टू असतीलच, म्हणजे अनुकूल काही कोटी वर्ष हे सगळं चालू आहे ग, काही लाख वर्ष हे सगळं चालू आहे. नाही, एक गोष्ट मला आता अशी वाटली, म्हणजे तू आता जे उदाहरण दिलंस की सगळे नर एकत्र राहतात, एक आई आणि पिल्ल हे उदाहरण कायम दिलं जातं, किंवा कपल्सची उदाहरणं दिली जातात. लायन किंग मध्ये बाबा आणि मुलगा हे उदाहरण दिलं गेलं, पण मित्रांची उदाहरणं नाहीयेत, म्हणजे नाहीयेत किंवा माझ्या पाहण्यात आलेली नाहीयेत. सो मैत्री असते की नाही प्राण्यांमध्ये? नाही, माझ्या पाहण्यात तरी असं किंवा माझ्या वाचनात असं उदाहरण नाही आलंय. ओके. पण हत्तींमध्ये असं दिसतं की रॅन्डम मेल्स, सब अडल्ट मेल्स, की हत्तीमध्ये पुन्हा कसं होतं की 12-15 वर्षाचा मेल झाला की त्याला कळपातनं बाहेर जायला सांगतात. मग तो सुरुवातीला कळपाच्या आजूबाजूलाच लिंगर करत राहतो, तिथे पिंडत राहतो आणि मग त्याचा तो सुट्टा होतो. मग असे एकत्र हिंडणारे सगळे उंडगेनर एकत्र येतात. मग ते कधी कळपाबरोबर फिरतील, कधी पुन्हा आपले वेगळे वेगळे जातील. सो असे मी पाहिलेले आहेत. 2-2, 3-3 नर एकत्र चरतायत, मस्ती करतायत, अंगावरती वाळू उडून घेतात एकत्र, हे मी पाहिलेलं आहे. ओके. सो आपण म्हणू शकतो की ते मैत्रीचा प्रकार आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो त्याला. पण असं ठोस उदाहरण असं नाहीये की बाबा या वाघाने त्या वाघासाठी आपला जीव धोक्यात घातला वगैरे, हा सीन नाहीये. नाही करतात, प्रोटेक्ट करतात ना. म्हणजे जे सोशल अॅनिमल्स आहेत ते प्रोटेक्ट करतात. वाघाचं नाही करता येणार, सांगता येणार मला, कारण वाघ हा एक्स्ट्रीमली टेरिटोरियल, आणि ती मांजर आहे ग, ती माज येतो, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, असा तो सगळा प्रकार आहे. एक सिंह जे कळपात राहतात किंवा चित्ते सुद्धा एकत्र 2-2-3 चित्ते एकत्र मिळून करतात शिकार. बरोबर. पण ही उदाहरणं एक सोडली तर बाकी तू जॅग्वार घे, लेपर्ड कॅट घे, आपल्या घरातली मांजर घे, सगळे एकटे एकटे, वाघ घे, सगळे एकटे एकटे हिंडणारे प्राणी आहेत. पण या एकटेपणावरती पण माझा प्रश्न मगाशी मी असा ठरवून ठेवला होता रिसर्च करताना की अग्रीड की त्यांच्या म्हणजे आपण आपल्या भावभावनांच्या चष्म्यातनं त्यांना नाही बघू शकत, पण
ती एक फॅमिली किंवा तो एक कळप, ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत. हो, बॉन्डिंग Right? असतं. हा, बॉन्डिंग असतं. सो प्राणी एकटेपणाशी कसं डील करतात, म्हणजे हा त्यांचा स्ट्रगल असतो का, की एखाद्या कळपातनं बाहेर, म्हणजे तू म्हणालस तसं की काही माकडं किंवा वानरं त्यांच्या कळपामध्ये काही यांना घेत नाहीत, मग एकटा पडलेला असा जीव असू शकतो का? असा एकटा पडलेला जीव निसर्गामध्ये जगूच शकत नाही. जगू शकत नाही. कारण जो सोशल अॅनिमल आहे, की ज्याची स्ट्रेंथ कळप आहे, म्हणजे ते इंग्लिशमध्ये एक प्रोवर्ब आहे ना, की स्ट्रेंथ ऑफ द वुल्फ इज पॅक अँड स्ट्रेंथ ऑफ द पॅक इज वुल्फ. कळपामुळे लांडगा आहे आणि लांडग्यामुळे कळप आहे. सो ज्या वेळेला तो एकटा पडला, तो व्हल्नरेबल झाला, तो संकटात आलेला. आणि हे होतं असं की समजा हरणांचा कळप आहे आणि एखाद्या हरणाचा पळताना पाय लचकला, कशा तरी खड्ड्यात अडकला, झाडात अडकला, फांदीत अडकला, मोडला, तर बाकी सगळं त्याच्यासाठी नाही थांबू शकत. त्या एकट्यासाठी त्याला त्याच्या ह्याच्यावरती सोडून दिलं जातं आणि मग हे असे एकटेपणे संपतात निसर्गामध्ये. सो ते निसर्गाची फिल्टरेशन प्रोसेस आहे. फिटेस्ट विल सर्व्हाइव्ह. जे सगळ्यात स्ट्रॉंग प्राणी आहेत तेच टिकणार आहेत. मग तेच वाघाच्या बाबतीत पण होतं ना, की जो वाघ सगळ्यात कमजोर झालेला आहे, ताकद नाही, तर तो संपतोच निसर्गामध्ये. म्हणजे आत्मसमर्पण करणारे प्राणी वगैरे फक्त आपल्याला गोष्टींमध्ये माणसाच्या मिळतात. कुठलाही प्राणी जाऊन वाघाच्या समोर जाऊन बाळा बाबा तू मला खा कारण तो जंगलाचा राजा आहे वगैरे असं काही नाही. ऑब्व्हियसली. त्याला सो तू गोष्टींचं म्हटलंस तर लहानपणी इसाप नीतीच्या गोष्टीमध्ये आम्हाला सांगितलं की कोल्हा धूर्त असतो. तर हा का, म्हणजे ही का कॉन्सेप्ट आली आहे? हा धूर्तपणा जो आहे ना, तो ऑपॉर्च्युनिस्टिक म्हणजे संधी साधूपणात आलेला आहे. कारण कसं आहे, तू जर का एक फूड पिरामिड जर का बघितलं तर सगळ्यात वरती वाघ, एपेक्स प्रेडेटर, की त्याच्या वरती कोणी नाहीये. मग त्याच्या खालती बिबट्या, मग बिबट्याच्या खालती रानकुत्री की थोडी अग्रेसिव्ह आहेत, मग त्याच्या खालती मे बी तरस येईल, ठीक आहे, की जे भित्रपणे पण तसं म्हणजे रानकुत्र्यांना पण घाबरवू शकतं असं काइंड ऑफ. मग सगळ्यात खालती कोण येतं त्यांच्या हायरार्कीमध्ये, तर कोल्हे, कारण तो छोटा प्राणी आहे, त्याची शक्ती कमी आहे, त्यामुळे ते स्पॉटेड डिअरच्या आसपास फिरत असतात ग. डिअरने नुसतं असं शिंग केलं की ते घाबरून पळून जातात, पण ते त्याच्या पिल्लांना पळवायचा प्रयत्न करतील. राईट. सो मग तो धूर्तपणा त्याच्यामधनं येतो, की असं दबकत जायचं, कान पाडायचे, काहीतरी स्ट्रॅटेजी लावायची की दोन कोल्हे इकडनं गेले असं अटॅक केला असं. पण कोल्ह्यांचा एवढा मोठा रानकुत्र्यांसारखा कळप नसतो की 10-15 रानकुत्री जशी असेल किंवा लांडगे जसे तसे हे 1-2 असेच, किंवा मोस्टली तरी मी सोलो सिंटाना पाहिले कोल्ह्यांना. सो तो धूर्तपणा त्याच्यात नाही येतो, कारण संधी साधूपणा आहे ना, की आता इकडे वाघाची शिकार आहे, वाघ काय एका वेळेला अख्खा सांबर खाऊ शकत नाही. मग हळूच जाऊन त्याच्यातनं एक लचका तोडला, पळून गेला, भित्रेपणा आहे. सो ह्या म्हणजे धूर्त जसं आहे तसं घाबरट कोण असतं, बावळट कोण असतं, मंद कोण असतं, असे काही कॅटेगरीज करता आता पुन्हा हे कसं आहे की हे आपण आपल्या चष्म्यातनं बघतोय त्याला, म्हणजे त्याचं जे दिसतंय वर्तन त्याला आपण अंदाज लावायचा प्रयत्न करतोय की आपण ह्याला, आणि काही वेळेला ते खरंही असतं की तो भित्र आहे, पण तो मंद आहे का हे नाही आपण सांगू शकत. म्हणजे आता कासव आपल्याला वाटतं की असं संथपणे वर बघतंय, गोगल काय हे मंद आहेत का, नाही, ते त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी परफेक्टली इव्हॉल्व्ड आहेत, त्यांची गरजच तेवढी आहे. त्यांना तुमच्यासारखा सुपर कॉम्प्युटर डेव्हलप करण्याची गरज नाहीये. बरोबर. त्यांना जे काही भय, आहार, निद्रा, मैथुन या 4 क्रिया फॉलो करायच्या आहेत, त्याच्यासाठी ज्या त्यांना शक्ती आहे त्या आहेत त्यांच्याकडे. कासवामध्ये मेल फिमेल कसे वेगळे असतात? वर्ण ओळखता येणं थोडं अवघडच असतं त्याच्यामध्ये. पण अगेन ते मेटिंग करतानाच कळतं त्यांच्यामध्ये. असा तो मेल असा फिमेलला असं चावतो पायाला, डोक्याला, थोडा अग्रेसिव्ह असतो. असे म्हणजे आता हा फारच थोडा हे प्रश्न होईल, थेट प्रश्न होईल, पण माणसांची सेक्स करण्याची एक पद्धत असते, म्हणजे ते मेकआउट करतात, मग आधी फोर प्ले आणि मग नंतर सगळ्या गोष्टी. सो प्राण्यांमध्ये असं काही असतं की डायरेक्ट तुम्ही विषयाला हात घाला, संपा विषय? नाही, त्याच्यामध्ये फिमेल पण रेडी आहे का पाहायला लागतं. म्हणजे जर का जबरदस्तीने, आता मी तुला याच्यातलं उदाहरण सांगतो, विषय काढलाय असतात. मी असं कॉर्बेटमधनं आमची सफारी चाललेली होती आणि आम्हाला दिसलं की एका
उतारावरनं डोंगराच्या हत्ती येत आहेत, ते रोड क्रॉस करणार आहेत आणि खालती चिखल आहे आणि मग ते एक मार्शी लँड आहे, म्हणजे असं गवत उगवलेलं आहे, त्याच्या पलीकडे रामगंगा नदी वाहते. सो ते तिकडे चाललेत. सो मग आम्ही काय म्हटलं की आपण ह्या बाजूला थांबण्यापेक्षा थोडंसं रस्ता क्रॉस करून पुढे जाऊ आणि मग इकडनं आपल्याला त्यांचा अख्खा बघता येईल ते कसे क्रॉस करतायत. सो त्याप्रमाणे ते सगळे आधी एक मोठा बलदंड टस्कर, म्हणजे त्याचं डोकं तुला सांगतो या खुर्चीच्या पाठी एवढं मोठं त्याचं डोकं होतं, लांब सुळे असा, आणि असं मंझा हवा ज्याला म्हणतात ना तसा तो असा, त्याच्या अंगावरती असे ते घाव बिव असे होते की त्याने खूप मारामाऱ्या केलेल्या असणार आहेत. हा, असा तो मंझा हुआ मेल होता. तर तो आधी सगळ्यात खालती उतरला पुढे, बरं का. आणि उतरला त्याने काय करावं, त्याने असं बाजूला जाऊन ते असे पहारेकरी उभे राहतात ना, तसं बाजूला जाऊन पहारेकऱ्यासारखा उभा राहिला. म्हणजे शोफर कसा दार उघडून उभा राहतो ना, तसं दार उघडून उभा राहिल्यासारखा उभा राहिला बाजूला. मग पहिले मेट्रियार्क खालती गेली, लीडर खालती गेली, मग तिच्या मागे काही मोठ्या माद्या गेल्या, मध्यम वयाच्या, काही छोटे छोटे नर गेले ज्यांना जस्ट मी सुडं फुटायला लागल्यासारखे सुळे फुटायला लागले तसे असे नर गेले. मग छोटी पिल्लं गेली त्यांच्या पायांमधनं. आणि असं करत करत सगळ्यात शेवटी, म्हणजे त्यांच्यात पण असं लीडला एक असतो आणि लॅगला एक असतो सगळ्यात शेवटी, की जी फिमेल चेक करते की मागे कोणी राहिलं नाहीये ना कळपातलं. सो त्याप्रमाणे ती एक बाउन्सर मावशी असते त्यांच्यामध्ये. हा, तर ती एक बाउन्सर मावशी सगळ्यात शेवटी होती. तर ती खालती उतरायला लागली आणि तिने जस्ट असं वळून बघितलं की मागे कोणी राहिलं नाहीये ना, आणि मग ती वळली तर तेवढ्यात त्या नराने त्या सेफ्टी खाली हुंगून पाहिलं, कारण त्याच्या इथनं गळत होतं, मस्त आला होता त्याला इकडनं. तर त्याने हळूच हुंगून पाहिलं की ही पण माझ्यावरती आलेली आहे, कारण त्यांच्या शू मधनं त्यांना वास येतो की ही माझ्यावरती आली आहे का, माझ्यावरनं आली म्हणजे माझ्यावर आली आहे का, म्हणजे मेटिंगसाठी रेडी झालेली आहे काही, त्याच्यातनं कळतं. शेपटी खाली हुंगून पाहिलं आणि मग ती चिडली, हा आगाऊपणा नाही करायचा. सो ती अशी वळली आणि त्याच्याकडे 2-4 पावलं तिने टाकली. तो बिचारा असं मान खाली घालून असं मागे झाला घाबरून. मला असं वाटलं अरे काय केविलवाणा आहे हा नर. बाई चिडली की बुवा तर चालत नाही, तसं आहे ते. आणि मग सगळ्यात शेवटी तो चिखला सोडला, म्हणजे उतरला. म्हणजे तू विचार कर की त्याचा रोल पहिले कळपामध्ये काय होता की त्या पायवाट्याने खालती उतरताना आधी त्याने सिक्युअर केले वाट ओपन मध्ये जेव्हा येतोय म्हणजे कळपासाठी, म्हणजे भले ते हत्ती असतील, मोठे असतील, पण सगळ्यांसाठी सेफ आहे का हे त्याने आधी कन्फर्म केलं पुढे येऊन. मग तो बाजूला झाला आणि मग त्याने बाकीच्या कळपाला खालती जाऊ दिलं आणि मग हा सगळ्यात शेवटी सोडलं, खालती गेला. सो फिमेलला सुद्धा घाबरतात, म्हणजे तिच्या कन्सेंट शिवाय काही होऊच शकत नाही, जबरदस्ती नसते त्यांच्यामध्ये. हा नाहीये, कारण तसा करायचा प्रयत्न केला तर मारामाऱ्या पण त्यांच्यात होतात, म्हणजे फिमेल मेलच्या मारामाऱ्या होतात. फिमेल मेलच्या मारामाऱ्या होतात त्याच्यामध्ये. कारण जसं मी म्हटलं ना की ते वाघाने जर का त्या फिमेलची पिल्लं मारलेली आहेत तर ती त्या ग्रीफमध्ये असते, दुःखामध्ये असते. सो त्यावेळेला इमिजिएटली जर का तो मेट करायला गेला तर ती खूप चिडते, ॲग्रेशन मध्ये येते, पण इव्हेंच्युअली ती मेट करते, कारण पुन्हा तिचेही म्हणजे त्यांचे एस्ट्रोजनचे आहेत ठरलेले आहेत. आपलं आयुष्य एवढंच वाढवायचं हा मुद्दा आहे. भय, आहार, निद्रा आणि मैथून, संपला विषय, एवढंच आहे. मला पुन्हा मी म्हणजे माझ्या चष्म्यातनं बघते, पण इट्स व्हेरी ब्रुटल असं मला वाटतं. तो कोण युट्यूबर आहे त्याचं नाही का, तो हमारे यहाँ ऐसे ही होता है, तसं ते मीम खूप पॉप्युलर झालं होतं. तसं आहे प्राण्यांचं, हमारे यहाँ ऐसे ही होता है. मुलगा मुलगी हा भेद प्राण्यांमध्ये असतो का? मुलीला जास्त किंवा कमी हे केलं जातंय, पार्शल होत आहेत? नाही, तसं नसतं त्यांच्यामध्ये. जे आहे ते इक्वली रेज केलं जातं. फक्त काय असतं की त्यांच्यामध्ये जर का भुकेनुसार, आकारानुसार जर का काही खाणं पिणं ओढून घेण्यामधली, पिल्लांमधली कॉम्पिटिशन जर का असेल काही आपापसातली, बघा म्हटलं ना अल्फा, सो पक्ष्यांमध्ये होतं ना असं. जे पिल्लू, चिमणीचे उदाहरण घे, जे पिल्लू सगळ्यात मोठी चोच उघडून आ करेल, कारण ती व्हाईट लाईन असते चोचीला ना, ती गायडिंग लाईन असते पेरेंट्ससाठी की मी कोणाला भरवायचंय, 4 पिल्लं आहेत माझी, मी कोणाला भरवायचंय.
तर ती गायडिंग लाईन आहे. हम्म. ज्याची गायडिंग लाईन सगळ्यात आधी वरती येईल हम्म. त्याला सगळ्यात आधी ती अळी पोटात जाणार आहे त्याच्या Right. आईने आणलेली किंवा हम्म. बाबाने आणलेली. बरोबर. सो म्हणून मग ते अल्फा बनण्याचे गुण त्याच्यामध्ये दिसतात, की जो अग्रेसिव्ह आहे, जो पुढाकार घेतो, की ज्याच्यामध्ये जगण्याची इच्छा जास्त तीव्र आहे, बरोबर. ते ह्याच्यातून दिसतं. मग ह्याच्यामध्ये जर का फरक भावंड असला तर. मेली तर मरतात. हम्म. ह्याच्यामध्ये पक्ष्यांमध्ये पाहायला मिळतं, म्हणजे स्पेशली त्या ससाण्याचं एक उदाहरण पाहिलं होतं, की किंवा स्टॉर्कचं एक उदाहरण पाहिलं होतं, की आपलं भावंड जे अशक्त झालेलं आहे हम्म. तर त्याला दुसऱ्या भावंडाने मारून खाऊन टाकलं आई यायच्या वेळेआधी, आणि त्यांना काही फरक पडला नाही. हे जगलं ना. हे सगळ्यात स्ट्रॉंग जीन्स आहेत. हिज इज द विनर. मी ह्याच्यावरती एनर्जी कशाला खर्च करू? त्याला खायलाही घालत नाहीत आई वडील. जे पिल्लू कृश आहे त्याला खायलाही घालत नाहीत. जे ॲग्रेसिव्हली पुढे येत आहेत, अन्न मागतायत, तर त्यांच्याच तोंडामध्ये घास जातो. जे पिल्लू मागे राहतं त्याला अन्न मिळत नाही. मग ते खालती काहीतरी घरट्यात पडले असतील तुकडे कशाचे वगैरे, ते तर ते नाहीतर ते खंगत जातं आणि इव्हेंच्युअली दुसरी पिल्लं त्याला खाऊन टाकतात किंवा आई वडीलच त्याला खाऊन टाकतात. हम्म. मांजर नाही का एखादं जे कृष पिल्लू आहे त्याला खाऊन टाकते, हम्म. कारण तिची एनर्जीची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये, प्रोटीन्स आहेत ते सगळे. हम्म. मग त्याला कशाला दूध पाजायचं? बरोबर आहे. कारण दूध निर्माण करण्यासाठी पण पुन्हा तिच्या शरीराला काम करायला लागतं ना दूध हम्म. उत्पत्तीसाठी. बरोबर. मग त्या पिल्लाला कशाला दूध पाजायचं की जे ओढूच शकत नाही दूध, मग त्याला खाऊन टाकलं जातं. हा प्रकार घडतो. हम्म. पण ही फिमेल आहे आणि हा मेल आहे म्हणून मी ह्याला जास्त हे करेन, हे नाही घडत. हम्म. तुला काझीरंगामधला किस्सा माहिती आहे ना? नाही. काझीरंगामध्ये एका भाताच्या शेतामध्ये एक वाघीण शिरली होती आणि ती नरभक्षक झाली असं कळलं होतं. तू तो व्हिडिओ बघितला असेल कदाचित. हम्म. आणि ते सगळे फॉरेस्टचे ऑफिसर्स त्या हत्तींवरनं तिला ट्रॅक करत होते आणि ती इतकी चिडलेली होती त्यावेळेला, कारण तिला खूप काय म्हणतात ना, घेरायचा प्रयत्न झालेला होता. ती अचानक हिरव्यागार गवतातनं पिवळा शार वाघ तो जवळीपर्यंत कळलं नाही. आणि तिने एका सेकंदामध्ये ती अशी आली आणि तिने जी काय अशी उडी मारली नाही, असा पंजा डायरेक्ट मावताचा हातच फाटला. हत्तीच्या डोक्यावर बसलेल्या मावताचा हात इथे फाटला अख्खा. तसा तिला ते अंकुश फेकून मारायला गेला ना, तो असा तिने पंजा मारला. व्हिडिओ आहे यूट्यूबवरती बघ. बापरे. इमॅजिन नाही करता येत. हे वेगळंच रसायन आहे सगळं. म्हणजे तू मुंगी घे, वाळवी घे, वाघ घे, काय तू म्हणजे सगळं अजबच घडलेलं आहे सगळं. आणि आय एम फॉर्च्युनेट की मी ह्युमन आहे आणि मला हे सगळं पाहता येत आहे. अभ्यास तर खूप लांबची गोष्ट राहिली. म्हणजे आताच म्हणजे मी अभ्यासकच नाही बेसिकली सांगायचं तर. माझं काम हे शंकराच्या जटेसारखं आहे. लोक संशोधन करतात तो ओघ खूप मोठा असतो, मी तो असा संयत करून लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतो. माझा रिसर्च काही नाही. मला वाचायला आवडतं, पाहायला आवडतं. मला जे समजतं ते लोकांनी समजावं अशी माझी इच्छा आहे आणि मी तेवढंच करतो. सेफेस्ट प्राणी कोणता आहे जो ज्याला काहीच होत नाही? असं काहीच कोणी होत नाही म्हणजे तू काय करायला जाणार आहेस त्याला? काय करणार नाहीये. मला काय करायचंय काय भाई, कहना क्या चाहते हो? नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की कुठच्याच दुसऱ्या प्राण्याकडनं किंवा निसर्गाकडनं त्याला काहीच धोका नाही, असं कोणी आहे का? नाही. कुठल्या तरी एका पॉइंटला त्याला धोका पोचतो. हम्म. कारण त्याचं वय होतं, हम्म. त्याच्या शक्ती संपतात किंवा त्याची शक्ती प्राईम मध्ये असताना सुद्धा दुसऱ्या प्राण्यापेक्षा कमी पडते त्याच्याच कमी पडते. ह्याच्यातल्या. हम्म. सो असं नाही म्हणजे इमॉर्टल कोणीच नाही असं. हा, इमॉर्टल नाहीच. म्हणजे एक असते ना की म्हणजे ऍक्सिडेंटल साळींदराला सुद्धा तिच्या अंगावर एवढे काटे आहेत, तर तिला सुद्धा बिबट्या ट्रिकने गळ्याखाली पकडून मारतो. म्हणजे खूप रेअर केसमध्ये होतं ते, पण ठरवलं तर मी शिकारी केलेल्या बिबट्याने त्याच्या अंगात खूप काटे घुसतात तिचे, पण मारतो. म्हणजे एकतर दुसऱ्या प्राण्याकडनं तरी धोका आहे किंवा आपल्याच जातीतल्या प्राण्याकडनं जे हो, स्ट्रॉंग हो, आहेत आपल्यापेक्षा हो. त्यांच्याकडनं धोका आहे. दिस इज लाईक कोणीच असं म्हणजे हे नाहीये सगळ्यांना. नाहीये. आणि ना याच्यामध्ये जसं हे डायरेक्ट मृत्यू आहे प्राण्यांचा, इनडायरेक्ट मृत्यू सुद्धा होतो की जो ठरवून झालेला नाहीये, पण ती चेन एस्टॅब्लिश झालेली आहे. म्हणजे आता पुन्हा या वाटवे सरांचंच अभ्यासाचं मी उदाहरण देतो, जे मी वाचलेलं होतं की
रानकुत्र्यांची जी विष्ठा असते तर त्याच्यामध्ये विशिष्ट पॅरासाइट्स असतात की जे गवतावरती स्प्रेड होतात. हरणं गवत खातात, चारा खातात, स्पॉटेड डिअर फॉर एक्झाम्पल. आता त्यांच्या पोटात ते बॅक्टेरिया गेले आहेत तर ते इव्हेंच्युअली त्यांच्या लंग्सना इन्फेक्ट करायला लागतात. सो जी हरणं जेनेटिकली स्ट्रॉंग आहेत की त्यांची इम्युन पॉवर खूप जास्त आहे तर ही अशी हरणं अशा हरणांचं इन्फेक्शन खूप कमी होतं की त्याच्यात किंवा त्यांच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होत नाही म्हणावा तसा. पण ज्याच्यावरती होतं ते चेस्टमध्ये मागे पडतं, म्हणजे पळताना मागे पडतात कारण त्याला श्वास लागतो, दम लागतो आणि मग ते पुन्हा रानकुत्र्यांचं भक्ष्य होतं आणि त्याच्या मांसामधनं ते पॅरासाइट्स परत कुत्र्यांच्या पोटात आणि तिकडनं विष्ठेतनं परत गवतावर. ओके. बापरे, हे खूप म्हणजे मी आता असं तेच झालंय माझं की मी Overload झालं ना? झालीये मी आणि मला कळत नाही की किती गोष्टी मी प्रोसेस करू आत्ताच्या आत्ता. आणि अजूनही आपण काय म्हणूया की या प्राणी विश्वाच्या नाही आपण आता तर हे फक्त आपलं तर सोडूनच दे, अनोरमध्ये. ह्या जगभरातले मिळून जेवढा रिसर्च झालेला आहे तो आपण समुद्र अजून आपल्याला असं खूप लांब दिसतोय, पाणी तर सोडाच, किनारा सुद्धा अजून खूप लांब आहे आपल्यासाठी. अरे काय रोज नवीन शोध पायाला वाळू लागतात, लागलेलीच नाही. पायाला वाळू सुद्धा नाही लागले. खरं आहे, अफाट आहे, अफाट आहे. काय तुम्ही अभ्यास कराल त्यांचा. प्राणी म्हातारे जेव्हा होतात तेव्हा त्यांचं आयुष्य कसं असतं? प्राणी म्हातारे झाले की त्यांचं आयुष्य खूप दर्दनाक असतं, कारण काय करुण होतात ते. कारण सांधे दुखी त्यांना सुरू होते, अल्सर्स होतात, आजार बळावतात त्यांचे, अन्न मिळत नाही, दात पडतात, स्नायूंची शक्ती संपते. सो मग ते खूप एकलकोंडे होतात ते. म्हणजे सोशल अॅनिमल असेल तरी त्याला कळप फार काळ स्वतःच्या बरोबर ठेवू शकत नाही ना, कारण मग तो लायबिलिटी होतो, लोढणं होतो त्यांच्यासाठी तो की ह्याला आता ओढत पुढे कसं न्यायचं. मग ते एका पॉईंटला सोडून देतात. मग ते त्यांचं काय म्हणतात ना, ते वानप्रस्थाश्रम माणसामध्ये जो असतं की वनामध्ये जाऊन तुम्ही तुमचं आयुष्य घालवायचं आणि एकांतात प्राणत्याग करायचे, तर तेच होतं त्यांच्यामध्ये. मग तो वाघ असू दे, हत्ती असू दे, गवा असू दे, ते इव्हेंच्युअली तेच होतं. कारण दात पडले एकदा की तुला खाता येत नाही, स्नायूंची शक्ती संपली की वाघाला शिकार करता येत नाही. ती आत्ता ती कॉलरवाली का कोण टायगर्स होती कॉर्बेटमधल्या, रणथंबोरमधले, ते व्हिडिओ बघितले केवढे व्हायरल झाले होते. म्हणजे कोणी एकेकाळची क्वीन ऑफ द लेक्स जिला समजलं जायचं, तिच्या 12व्या-13व्या वर्षी तिची आज काय हालत झाली होती आणि तिने शेवटचा श्वास घेतला, अशी फासळ्या सगळ्या बाहेर आल्या होत्या तिच्या, लंगडत चालत होती. पण त्या परिस्थितीत सुद्धा तिने एक मगर मारली. काय ताकद असेल, वाघ येतो, एक मगर मारली तिने. व्हिडिओ आहेत त्याचे. शेवटाकडे येईन. खूप मोठा एपिसोड झालाय आणि खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. नर मादी हा विषय आपण घेतला होता, म्हणजे एवढा स्पेसिफिक विषय घेऊन इतका मोठा झालाय, तर आता आय डोंट नो, म्हणजे जंगल हा विषयच एवढा मोठा असू शकतो की त्याच्यामध्ये जितकं बोलावं तितकं कमी आहे. सो शेवटाकडे येताना मला हा प्रश्न एक नक्की पडतो की तुला काय वाटतं, म्हणजे माणसाचं आयुष्य जास्त कॉम्प्लेक्स आहे की जंगलातलं आयुष्य जास्त कॉम्प्लेक्स आहे? नाही, जंगलातलं आयुष्य फार सिंपल आहे. म्हणजे तुम्हाला सर्व्हायव्हल साठी तुमच्याकडे ज्या क्षमता आहेत, सांगतोयस पहिल्यापासून, त्यातलं भय हा जो आहे फॅक्टर पहिला, त्यातल्या भय कशासाठी आहे, तर स्वतःच्या जीवासाठी आहे. बरोबर आहे. मग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला काय काय इव्होल्युशनरी गिफ्ट्स मिळालेली आहेत. उत्क्रांतीमधनं तुम्हाला काय काय मिळालंय? तुम्हाला वेग मिळालाय का? तुम्हाला ताकद मिळाली आहे का? तुम्हाला उडता येतं का? तुम्हाला पोहता येतं का? तुम्हाला कॅमोफ्लाज होता येतं का? लपता येतं का? बरोबर आहे. सो ह्याच्या म्हणजे आणि अशा अनेक ट्रेट्स आहेत की जे वापरून तुम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा आहे. सो मग हे जर का तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही जीव वाचला. मग भयानंतर काय तर आहार येतं. मग तुम्हाला पुन्हा तुम्ही शिकारी आहात का चरताय? चरणं त्या तुलनेने सोपं आहे, पण शिकार करत असाल तर पुन्हा तुम्हाला सगळ्या तुमच्या स्किल्स काय वापरायचे आणि त्यात पुन्हा नशिबाचा फॅक्टर आहे की आता तुझ्या समोर इथे हरिण आहे, वारा आतापर्यंत हरणावरनं मागच्या बाजूला तुझ्या दिशेला येतोय, पण जर का तो नेमका उलटा फिरला आणि तुझ्या उडीच्या टप्प्यामध्ये ते आहे आणि त्याला वास लागला तर ते पळालं. सो अनसर्टन्टी लक फॅक्टर हा खूप मोठा भाग आहे त्याच्यामध्ये. निद्रा, झोप. बरं, मग तुम्ही हरिण आहात तर तुम्हाला सलग झोपताही येत नाही. मग त्याच्यामध्ये 4 हरणं खालती बसतात, 4 उभी राहतात आणि काय म्हणतात ना, रोटेशन मध्ये असतात ते.
मग चौघे 4 दिशांना तोंड करून बसलेले, खाली सुद्धा बसलेले 4 दिशांना तोंड करून बसले, जे उभे आहेत ते सुद्धा वरती बघतात. जो हरणांचा कळप बघ, कधीही एकाच वेळेला सगळ्यांच्या माना खाली नसतात, बरोबर, थोडे वरती बघतायत, थोडे खालती बघतायत. सो हा एक फॅक्टर आहे निद्रा. आणि मैथून, ज्याच्यावरती आपण 2 तास बोलतोय. लिटरली. सो त्यावरनच पुन्हा की हे म्हणजे मोनोगामी नसते, काही प्राण्यांमध्ये असते, हे आपण बोलतच होतो. सो फ्रीडम किंवा जबाबदारी, म्हणजे फ्रीडम किंवा रिस्पॉन्सिबिलिटी, ह्याच्याकडे प्राणी कसं बघतात किंवा ह्याच्यातनं वाट कशी मधनं काढतात? नाही, जबाबदारी म्हणजे पेरेंटल केअर ही जबाबदारी आहे. आणि त्यांच्या स्पीशीज प्रमाणे जर का ते बाय पेरेंटिंग म्हणजे बोथ पेरेंट्स जर का त्यांचे दोन्ही पेरेंट्स जर का काळजी घेत असतील, घ्यायचं ठरलेलं असेल त्यांच्या स्पीशीजमध्ये, तर ते तसं करतात. एकटा नर असेल तर नर करेल, मादी असेल. सो जबाबदारी टाळतच नाहीत ते. नाही टाळत. काय होतं ना याच्यामध्ये ना, पुन्हा आपण ते जबाबदारी या दृष्टीने बघतोय, त्यांच्यामध्ये ते हार्मोन्सचा खेळ चालू आहे. की मला पिल्लं झालेली आहेत. तू मला सांग, जर का ही एवढी अक्कल असती तर एवढूशा टेलर बर्डने, शिंपी पक्षाने एवढ्या मोठ्या कोकिळ्याच्या पिल्लाला का अन्न भरवलं असतं? ते मातृत्वाचे उमाळे आलेले आहेत ना, पितृत्वाचे उमाळे आलेले आहेत, कारण ते हार्मोन्सचा खेळ चालू आहे. त्यामुळे ते त्याचं पिल्लू नाहीये, त्याला कळतंय नाही कळतंय हा विषयच नाहीये. माझला ह्याला भरवायचंय हे एवढंच कळतंय त्याला. बरोबर. सो तो हार्मोन्सचा खेळ आहे, त्याला असं काही जबाबदारी वगैरे. म्हणजे मला असं वाटतं की माणसांमध्ये इमोशन्स आहेत आणि प्राण्यांमध्ये हार्मोन्स आहेत. हार्मोन्स नाही, इमोशन्स प्राण्यांमध्ये आहेत ना, डेफिनेटली आहेत. पण जबाबदारी हा जर का आपण शब्द वापरायचा ठरवला ना, तर ती जबाबदारी म्हणजे ते हार्मोन्समुळे नॅचरली घडणारी कृती आहे त्यांच्याकडनं, ती क्रिया आहे. की आता मला मुलांना वाढवायचंय, बापाच्या कॉलेजचं कसं होईल पुढे, आता मला सेव्हिंग केलं पाहिजे, म्हणजे ही आपल्या जबाबदारी, ही आपल्या चिंता आहेत. त्या त्यांच्या चिंता खूप वेगळ्या, खूप बेसिक लेव्हलला आहेत. की माझी पिल्लं जगली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत, त्यांची ती सेपरेटही झाली पाहिजेत. सेपरेट होत नसतील म्हणजे तू गाईचं सुद्धा बघ, वासरू जर का एका लिमिटच्या पलीकडे वयाच्या त्याच्या जर का दूध प्यायला गाय लाथ मारते त्याला तोंडाला खटकन, की आता तू चारा खायचायस, आता दूध नाही मिळणार तुला, संपलं तुझं. किंवा वाघीण 2-2.5 वर्षाची पिल्लं झाली की त्यांना आपल्यापासून लांब करायला लागते, त्यांना ते शिकवते हंटिंग कसं करायचं, आणि मग पुढे ते आपल्या टेरिटरीमध्ये आपल्या मुलींबरोबर पण मारामाऱ्या करते. सो मग आता ह्याच्यामध्ये तुला ते मातृत्वाचे उमाळे संपले ना आता, कारण हार्मोन्स सगळे तर ते रिसीड झाले. आता तिच्यातला जो टेरिटरी डिफेंड करण्याचा जो तिचा परत सुरू झाला, हा तो आता म्हणजे ती फेज आता परत पीकला आली. इट्स व्हेरी सिम्पल, बेसिक, खूप सिम्पल विषय, काही कॉम्प्लेक्सिटी नाही त्याच्यामध्ये. इतके फक्त जाती प्रजातीच एवढ्या आहेत की प्रत्येकाचं वेगळं काहीतरी. सो ह्याच्यामध्ये म्हणजे तू फक्त आता म्हणजे असं पण दिसतं की तुला एकाच फॅमिली मधल्या पक्ष्यांमध्ये वेगळी वेगळी बिहेवियर्स दिसतात. म्हणजे आपण तो ग्रेटर पेंटेड स्नाईप जो म्हटला, तर स्नाईप फॅमिलीमध्ये फक्त हा एक आहे, किंवा एक मला वाटतं अमेरिकेतली कुठली स्पीशीज, तर हे दोघांमध्येच फक्त नर वाढवतात पिल्लांना, बाकी सगळ्यामध्ये मग फिमेल्स वाढवतात, असं होतं ते. सो काय गरजा होत्या त्या फॅमिली म्हणजे त्या विशिष्ट स्पीशीजच्या, त्याप्रमाणे ते इव्हॉल्व्ह झालेलं आहे. आणि आता शेवटचा प्रश्न, की माणसाने प्राणी नराकडून काय शिकावं? माणसाने प्राणी नराकडनं काय शिकावं? आपण कुठल्या नराबद्दल बोलतोय त्याच्यावरती, कुठल्या प्राण्याच्या, म्हणजे असं लेबल नाही तुला लागणार. कारण तू ड्रोन्स जर का घेशील तर तो मेटिंग करून मरून जातोय, हनीबीजचा म्हणजे मधमाशांचा नर जो आहे तो. वाघाचं म्हणशील तर हा आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यायची ते शिकावं त्याच्याकडनं. त्याने फिअर्सली प्रोटेक्ट करतो, कारण तो. पक्ष्यांमध्ये म्हणशील तर धनेशचं पण तेच आहे, बिचारा एकटा फेऱ्या मारतो कुटुंबासाठी. ठाणे टू बोरिवली, बोरिवली टू ठाणे, न कंटाळता लोकल मधला घाम आता स्टेशन आहेच ना त्याचं. आपल्याला हे शिकू शकतो आपण त्याच्याकडनं. पण कन्सिस्टन्सी हा एक गुण सगळ्यांकडनं शिकण्यासारखा आहे, की जे आहे त्याच्यामध्ये सातत्य आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण खूप लवकर हताश होतो, निराश होतो, पण एकंदर जर का तू जीवसृष्टीकडे पाहिलंस तर ज्या चिवटपणाने ते टिकून आहे, व्हेरी इंटरेस्टिंग, तर तो चिवटपणा हा गुण आपण सगळ्यांकडनं घेण्यासारखा आहे.
की डोंट लूज होप्स. 6.5 कोटी वर्षापूर्वी ज्या वेळेला मास एक्सटिंक्शन झालं, मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले, त्यावेळी ही लव्हाळीच जगली होती ना, त्यांनी होप्स नाही सोडले. नाही सोडले. म्हणजे अशी परिस्थिती होती की पृथ्वीवरती लाईटच येत नाही अनेक वर्ष. इतकं आकाशामध्ये धूळ फेकली गेलेली आहे. पूर्ण एक आपल्या कारला जशी फिल्म असते तशी फिल्म तयार झाली आहे. सो त्याच्यामुळे वनस्पतींना प्रकाश संश्लेषण करता येत नाहीये. मग अशा वेळेला छोट्या प्राण्यांनी कसं सर्व्हाइव्ह केलं असेल, रेप्टाईल्सने कसं सर्व्हाइव्ह केलं असेल, पक्ष्यांनी कसं सर्व्हाइव्ह, इन्सेक्ट्सने कसं केलं असेल. सो हा चिवटपणा जो आहे ना, जगण्याची जिद्द, ती चंद्रकांत गोखलेंची खूप छान चारोळी आहे ना, की वटलेल्या उंडक्याला एकदा मी पालवी फुटलेली पाहिली, मलाच कळले ना ही जगायची जिद्द कुठली. ही जिद्द आणि चिवटपणा आपण शिकू शकतो. तर नर असू दे, मादी असू दे, कोणी असू दे. सही आहे, हे खूप भारी आहे. आणि म्हणजे मी हे आन्सर इमॅजिन नव्हतं केलं. मला हे खूप मस्त वाटतंय की त्यांच्याकडनं चिवटपणा हा शिकणं खूप गरजेचं आहे. डोंट लूज होप्स, नेव्हर से डाय. राईट. तिथे मला सगळे प्राणी असे नोटीस होत आहेत की ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा स्वतः जिवंत राहण्यासाठी नाही. आणि ह्या ऑर्ड्स मधनं त्यांनी प्रजनन पण सुरू ठेवलं ना. एक्झॅक्टली. ते फक्त स्वतःचा जीव वाचवणं हा एक मुद्दा झाला, पण नवीन जीव जन्माला घालून त्यांचं फिडिंग करून त्यांना मोठं करून, आणि त्या जीवाने सुद्धा तेच केलं आणि त्याने सुद्धा तेच केलं, म्हणून आज आपण इथे बसून पॉडकास्ट करतोय. बरोबर. कुठली तरी एक ट्री शुरू होती छोटीशी, की जी हा सगळ्या एक्सटिंक्शन मधनं सर्वाइव्ह, कारण मॅमल्सचा त्यावेळेला काय म्हणजे काय म्हणतात ना, पृथ्वीवरती अस्तित्वच नव्हतं. खूप उंदरासारखे प्राणी होते, सस्तन प्राणी, कारण सगळे रेप्टाईल्स होते, डायनासोर्स होते मोठे मोठे. सो एज ऑफ डायनासोर्स एंडेड, आणि मग त्या ट्री शूने तोपर्यंत तग धरून ठेवला होता, म्हणून आज आपण इथे बसून पॉडकास्ट करतोय. सो सही आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हा विषय नेव्हर एंडिंग आहे, पण कुठेतरी थांबावं लागतं. आणि आज खूप स्पेसिफिक विषयावरती बोललोय, त्यामुळे आय होप हे जे कन्व्हर्सेशन आहे लोकांना पण इंटरेस्टिंग वाटेल. जरा वेगळा मुद्दा होता. आपण टिपिकली फक्त वाघ, सिंह, कुत्र, मांजरी यांच्याबद्दल बोलतो, पण आज आपण खूप वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल वेगळा दृष्टिकोन जरी त्यांना मिळाला ना, की इथून पुढे तुम्ही प्राण्यांकडे कसं पहा, काय दृष्टीने पहा. म्हणजे त्यांना तुमच्या आयुष्यातली, तुमच्या वाटेतली अडचण समजू नका. हॅव सम रिस्पेक्ट फॉर देम, कारण तेही सर्व्हाइव्ह झालेले आहेत. तुम्ही खूप नंतर आलात. ट्रू. थँक्यू सो मच दादा, आणि खूप मजा आली. खूप नवीन काय काय शिकायला मिळालं. आणि पुन्हा आपण एखादा अजून एक विषय घेऊन परत एखादा पॉडकास्ट करू. तब तक के लिए आरपारवरच्या सगळ्या इंटरव्ह्यूज किंवा पॉडकास्ट आपण ज्याला म्हणतो, ते तुम्हाला कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे कोणते विषय हाताळायची गरज आहे किंवा तुम्हाला कुठचे विषय ऐकायला आवडतील तेही कमेंट करून सांगा. आणि आरपार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.